जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 18वा. बहुजिनसी समास दुसरा. सर्वज्ञ संग निरूपण नाम. श्रीराम समर्थ. नेनपणे झाले ते झाले, झाले ते होऊन गेले, जाणतेपणे वर्तले पाहिजे नेमस्त. जय सद्गुरू. श्रीमत दासबोधातील दशक 18वा आहे बहुजिनसी आणि त्यामध्ये असलेला समास दुसरा आहे सर्वज्ञ संग निरूपण नाम. आणि पहिल्या 24मध्ये समर्थ आपल्याला सांगतात की नेनपणे म्हणजे अज्ञानाने, नेनिवेमध्ये जेव्हा समजच नाही ती तेव्हा झाले ते झाले, जे झालं ते झालं, आता होऊन गेलं. जाणतेपणे वर्तले म्हणजे आता जाणीवेमध्ये समजूतदारपणे वर्तन केलं पाहिजे. नेमस्त, नेमस्त म्हणजे कसं, शिस्तबद्ध, नीट, योग्य मार्गाने. या ओवीचा अर्थ समर्थ असं सांगतात की आपण आयुष्यामध्ये अनेक चुका केल्या, खूप चुका केल्या, खूप असे चुकीचे निर्णय घेतले, वाईट सवयीसुद्धा लावून घेतल्या. पण या सगळ्याचं कारण एकच होतं, नेनपण म्हणजे नेणीव म्हणजे अज्ञान. पण आता जे झालं आहे ते झालं आहे. भूतकाळ बदलता येत नाही, पण वर्तमान मात्र निश्चित बदलता येतो. म्हणून समर्थ म्हणतात जे झाले तर स्वीकारलं पाहिजे, त्याच्यावरती सततचा पश्चाताप करत बसू नये. आणि इथून पुढे मात्र काय केलं पाहिजे, जाणतेपणाने, विवेकाने वागलं पाहिजे. चुकीच्या सवयी बघा, वर्षानुवर्ष वाईट संगत धरून राहिलो. श्रीमत बैठकीला यायच्या आधी तुमचं आमचं वर्तन कसं होतं, संगत कशी होती बघा ना. आळस होता हो, खूप रागराग, चिडचिड नुसती, वाईट संगती होत्या, वाईट व्यसनं होती. मग श्री समर्थ बैठक मिळाली, जाणीव मिळाली आणि कळालं की चुकीच्या मार्गावरती आपण मार्गक्रमण करतो आहोत. मग आता काय करतो आहे आपण, भूतकाळावरती रडत बसत नाही, पश्चाताप करत बसत नाही, तर नव्याने सुरुवात करतो. आणि हाच तो जाणतेपणा आहे. आणि समर्थांना या ओवीमध्ये जाणतेपणे वर्तले पाहिजे असं सांगितलं. आता वर्तन कसं पाहिजे, जाणीवेतून पाहिजे. नेणिवेतून जे झालं ते झालं की हो. नेणिवेतून एखाद्याबद्दल राग मनात धरला होता आम्ही, जवळच्या आपल्या माणसांना दुखावलं होतं, नंतर पश्चाताप झाला. पण आता जर तोच सतत विचार करत बसलो, मी चुका केल्या, मीच वाईट आहे, त्याला काही उपयोग आहे का? नाही. याच्यावरती काय आहे, स्वीकार सर्वात महत्त्वाचा आहे. तो स्वीकार करून माफी मागायची आणि पुढे शांतपणे. आणि कसं वागायला सांगितलं समर्थांनी, जाणतेपणे वर्तन केलं पाहिजे. आणि हेच ते नेमस्त वागणं आहे. म्हणजे आता शिस्तीमध्ये वागायचं बरं का. कोणीतरी चुकीचा असा करिअरमध्ये निर्णय घेतं, करिअरमध्ये यश काही मिळत नाही, वेळ, उमेदीचा काळ वाया जातो. मग त्याच्यासमोर 2 पर्याय असतात. माझं आता आयुष्य संपलं, आता मी काही करू शकतच नाही, संपलं आता, काही राहिलंच नाही असं म्हणत बसणं आणि स्वतःलाच दोष देणं. आणि दुसरा मार्ग असा आहे की ठीक आहे, जे झालं ते झालं, आता इथून पुढे मात्र योग्य निर्णय घेऊन करिअरला पुन्हा नव्याने सुरुवात करायची. समर्थांना दुसरा मार्ग अभिप्रेत आहे. ही ओवी आपल्याला फक्त व्यवहारासाठी नाही हो, तर अगदी आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी सुद्धा आहे. अज्ञान म्हणजे काय, नेणीव म्हणजे काय? अज्ञान म्हणजे अहंकार, माया, त्यामध्ये अडकलो होतो, चुकांमध्ये अडकलो होतो. पण जाणतेपणा म्हणजे काय, आत्मज्ञान, विवेकबुद्धी. जो माणूस भूतकाळ सोडून वर्तमानामध्ये जागरूक होतो तोच खऱ्या अर्थाने साधक बनतो. त्यामुळे भूतकाळामध्ये अडकायला नाही पाहिजे आणि स्वतःला दोष देण्यात वेळ आणि आयुष्य वाया घालवायचं नाही. पण आत्तापासून योग्य मार्ग निवडायचा. आता श्रवण केले याचे फळ. आतापासून काय पकडलं पाहिजे, शिस्त, विवेक, नेमस्त वागलं पाहिजे, जाणीवेतून वागलं पाहिजे ना. चुका झाल्या तरी चालतील, पण त्या चुकांमधून शहाणपणानं शिकून पुढचं आयुष्य मात्र नेमस्त, नीट जगता आलं पाहिजे. हाच खरा धर्म आहे. बघा दुसरी ओवी काय सांगते, जाण त्याची संगत धरावी, जाण त्याची सेवा करावी, जाण त्याची सद्बुद्धी घ्यावी हळूहळू. समर्थ काय पहिल्या ओवीमध्ये सांगितलं, नेनपणे, नेणीव सांगितली आणि दुसऱ्याच ओवीमध्ये जाणीवसुद्धा दिली बरं का. ही ओवी म्हणजे समर्थांनी
तुमच्या आमच्या साधनेचा पाया दाखवला. जाणत्याची म्हणजे ज्ञानी पुरुषाची, सद्गुरूंची संगत धरावी, त्यांचा सहवास आपण घ्यावा आणि त्या सहवासाने आपण कसे बदलतो याचं सुंदर उदाहरण म्हणजे ही ओवी आहे बघा. जाणता म्हणजे कोण? ज्ञानी पुरुष, विवेकी पुरुष आणि अनुभवी पुरुष म्हणजे साक्षात सद्गुरू की. यांची संगत धरावी, सहवास धरावा, बैठकीला यावं, नामस्मरण करावं, उपासना करावी, मग सेवा करावी. श्रीसेवा दास्यभक्ती सांगितलं आहे. नम्रतेने त्या जाणत्याची सेवा करावी, सद्बुद्धी घ्यावी, त्या जाणत्याकडून चांगले उत्तमाचे विचार, विवेक आपण आत्मसात करावा. पण कसा? हळूहळू. कारण नेणिवेतून जाणिवेमध्ये जाण्याची ही जी प्रक्रिया आहे ही हळूहळूच होणार आहे. थोडं 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 मानित न्यायचं आहे. समर्थ सांगतात की आपण जसं ज्याच्या सहवासामध्ये राहतो तसं आपलं मन, आपले विचार, आपलं जीवन घडत जातं. त्यामुळे आम्ही काय केलं पाहिजे? जाणत्या माणसाची संगत धरली पाहिजे, म्हणजे आपण योग्य दिशेने मार्गक्रमण करतो. कारण नेनिवेमध्ये आपण भटकलंच होतो की. बैठकीला याच्या आधी लोकमतामध्ये राहून काय झालं होतं? अधःपतनच झालं होतं की. अज्ञानामध्ये राहून, वाईट संगतीमध्ये राहून अधःपतनच झालं होतं. आता अधोगतीला जायचं आहे की ऊर्ध्वगतीला जायचं आहे हे आम्ही ठरवलं पाहिजे. मग ह्यासाठी पाहिजे काय? जाणत्याची संगत. फक्त जाणत्या म्हणजे एखाद्या व्यक्ती नाही का, कसा आहे तो व्यक्ती? जाणिवेमध्ये आहे, विवेकामध्ये आहे, त्याचा शोध घेतला आणि सापडला. मग फक्त त्यांचा शोध घेऊन थांबायचं आहे का? तर नाही. अशा जाणत्या व्यक्तीच्या जवळ राहायचं, त्याला ऐकायचं, त्याला पाहायचं, त्याला अनुभवायचं. बघा ना, आपण एखाद्या शांत समाधानी व्यक्तीबरोबर जर आपण थांबलो, त्याच्याबरोबर वेळ वाया घालवला, त्याच्याबरोबर जर आपण बसलो, तर नकळत आपण सुद्धा शांत होतोच की. मग ही जाणत्याची सेवा म्हणजे काय आहे? फक्त शारीरिक श्रम नाही आहे, तर जाणत्याची सेवा म्हणजे नम्रता, अहंकार सोडणं आणि कृतज्ञता भाव ठेवणं, सद्गुरूंच्या कार्यामध्ये मदत करणं, सद्गुरूंनी सांगितलेले नियम पाळणं, ही सेवाच आहे की. आणि ही सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा आपण अहंकारातून बाहेर येत असतो. मग जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी. जाणत्याचा खरा लाभ काय माहिती आहे का? जाणत्या माणसाची विचारशैली, त्याचा माइंडसेट बघा. सामान्य माणूस संकटामध्ये घाबरून जातो, पण हा जो जाणता माणूस आहे, ज्ञानी माणूस आहे, विवेकी माणूस आहे ना, त्याला माहिती आहे हेही दिवस जाणार आहेत, हे संकट काय राहणार नाही, हेही दिवस जाणारच आहेत. आणि ही सद्बुद्धी त्या जाणत्याबरोबर राहिल्याने आपण हळूहळू आत्मसात करायची असते. समर्थ इथं हळूहळू म्हणतायत. हळूहळू का हो? हा शब्द खूप महत्त्वाचा बरं का या ओवीमध्ये. हळूहळू. कारण आध्यात्मिक प्रगती काय एका दिवसात, एका रात्रीत होत नाही, परिवर्तन होणारच नाही. ती रोज थोडी 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 होत जाणारी प्रक्रिया आहे. रोज आपण थोडंसं 5-10 मिनटं ध्यान केलं, रोज आपण चांगले ग्रंथ वाचले, चांगली पुस्तकं वाचली, रोज थोडं थोडं संयम बाळगला की हळूहळू आपल्या व्यक्तिमत्वामध्ये ते बदल दिसायला लागतात. मग लोक म्हणतात बदल व्हायला लागला आहे बरं का, बैठकीला गेल्यापासून काहीतरी सुधारलं आहे. नाही, आधी लईच वाईट वांगाळ होतं कसं तर, पण बैठकीला गेल्यापासून जरा झाला आहे बदल. कारण काय होतं की नकारात्मक लोकांमध्ये जेव्हा आपण राहिलो होतो तेव्हा आपण तसं बनलो होतो. पण आता मात्र काय झालं आहे, आपण सद्गुरूंच्या सहवासामध्ये आलो आहे, विवेक धरला आहे, सकारात्मक झालो आहे. आणि मग काय झालं आहे, आता आपलं जीवनमान, जीवनशैली उंचावत चाललेली आहे. बघा, तुमचं आमची संगत जी आहे ना, तेच तुमचं आमचं भविष्य ठरवत असते. संगतीमधून सेवा येते, सेवेमधून सद्बुद्धी येते आणि सद्बुद्धीतून आत्मज्ञान येतं. आणि ही सगळी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण ही जबरदस्ती नाही आहे, ती हळूहळू घडणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणून समर्थ सांगतात की जाणत्या माणसाच्या सहवासात राहणे, नम्रतेने सेवा करणे आणि त्याची बुद्धी हळूहळू आपल्या जीवनामध्ये स्वीकारणे हाच खरा उन्नतीचा मार्ग आहे. बघा, मग काय केलं पाहिजे? जाणत्यापासी लेहो शिकणे, जाणत्यापासी वाचू शिकावे, जाणत्यापासी पुसावे सकळ काही. ही जी ओवी आहे, ही ओवी शिकवण्याची पद्धत सांगणारी आहे.
जाणत्याकडून सर्वांगाने कसं कसं शिकता येईल याचं सुंदर मार्गदर्शन समर्थ या ओवीतून करतात. लिहावे, लेहो शिकावे म्हणजे लिहायला शिकावं. कुणाकडून? जाणत्याकडून. वाचू शिकावे, वाचायला समजून घेता आला पाहिजे. वाचताना आपण शब्द वाचतो, पण त्या शब्दांच्या मध्ये असलेला जो स्पेस आहे तो सुद्धा वाचता आला पाहिजे. बिटवीन द वर्ड्स, बिटवीन द लाईन्स आपल्याला वाचता आला पाहिजे. आणि याच्यासाठी पाहिजे जाणत्याची आपल्याला सहवास पाहिजे, जाणत्याचं मार्गदर्शन पाहिजे. पुसावे पुसावे श्रोते पुसती कोण ग्रंथ, जाणत्यापासी पुसावे. जाणत्यापासी प्रश्न विचारावेत, सकळ काही, सर्व काही, प्रत्येक गोष्ट त्याला विचारावी. जाणत्याकडून फक्त ऐकून उपयोग नाही आहे, श्रवण करून उपयोग नाही आहे, तर सक्रियपणे शिकणंसुद्धा खूप गरजेचं आहे. बघा, शिकण्याचे प्रमुख टप्पे समर्थांनी सांगितले. लिहिणं, वाचणं आणि प्रश्न विचारणं. लिहिणं म्हणजे प्रॅक्टिस, वाचणं म्हणजे अंडरस्टँडिंग आणि प्रश्न विचारणं म्हणजे इन्क्वायरी, है ना. जाणत्यापाशी लेहो शिकावे, फक्त ऐकून सोडून नाही द्यायचं. तो जो जाणता आहे, जे आपण शिकतो ते लिहून सराव करून पक्कं करायचं असतं. ध्यान कसं करायचं हे बरंच ऐकलं नुसतंच ऐकलं, पण प्रत्यक्ष बसून जेव्हा आपण सराव करू तेव्हाच आपल्याला ते ध्यान अंगीकारता येणार आहे. जाणत्यापासी वाचू शिकावे. वाचन म्हणजे फक्त शब्द वाचणं नाही, तर शब्दाचा अर्थ, त्याचा भावार्थ समजून घेणं, त्याचं चिंतन करणं. एखादा आध्यात्मिक ग्रंथ वाचताना त्याच्यावर विचारच केला नाही तर उपयोग काय? या ग्रंथामध्ये जे शिकवलेलं आहे ते माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या जीवनामध्ये कसं लागू होईल हा विचारसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. म्हणून समर्थ सांगतात, जाणत्यापासी पुसावे. पुसलं पाहिजे. प्रश्न खूप आहेत हो आमच्याकडे, प्रश्नांचं काही कमी नाही आहे, पण प्रश्न विचारणं म्हणजे अज्ञानाची कबुली देणं. मला माहीतच नाही, मला सांगा कोणीतरी. आणि मग हे जे आहे ना, जाणत्यापासी पुसावे श्रोते पुसती कोण ग्रंथ, तिथूनच आमची आध्यात्मिक प्रगती सुरू झाली, तिथूनच आध्यात्मिक प्रवास सुरू झाला. कारण आम्ही अज्ञानाची कबुली दिली, म्हणून आम्ही प्रश्न विचारू शकलो. माझं मन शांत का राहत नाही हो? माझा राग कमी कसा करता येईल हे विचारायचं कोणाला? मन शांत राहत नाही, राग होतोय, चिडचिड होते, फ्रस्ट्रेशन आहे, डिप्रेशन आहे, स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे, हे सगळं जाणत्या व्यक्तीला विचारलं पाहिजे, तेव्हाच योग्य दिशा मिळणार आहे. नाहीतर आपण बी नेमतो, नेमत्यालाच विचारा, म्हणजे दोघांचंही. तसं नाही. समर्थांना अभिप्रेत काय? जाणत्यापासी पुसावे सकळ काही. मग फक्त काही गोष्टी नाही, तर जीवनातील प्रत्येक गोष्ट, व्यवहार असो, अध्यात्म असो, स्वभाव असो, बोलणं कसं असावं, वागणं कसं असावं, संकटामध्ये टिकाव कसा धरायचा, ह्या सर्व गोष्टी जाणत्याकडून शिकण्यासारख्या आहेत. बघा, आजच्या काळामध्ये यूट्यूबवरती, गुगलवरती बरीच माहिती आहे, पण तिथं जे ज्ञान आहे ते कसं आहे? अर्धवट आहे, गोंधळलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं सांगितलं आहे, प्रत्येक वेबसाईटवरती वेगळं आहे. त्यामुळे चुकीचे निष्कर्ष पण आहेत. पण जाणत्या व्यक्तीकडून शिकलं तर आपल्याला योग्य दिशा मिळते, योग्य स्पष्टता मिळते आणि अनुभव आधारित ज्ञान मिळतं. म्हणून समर्थ सांगतात की आधी श्रवण महत्त्वाचं आहे, ऐकणं, त्याच्यानंतर मनन म्हणजे त्याच्यावरती विचार करणं, निधिध्यासन म्हणजे ते आचरणामध्ये आणणं. हा पूर्ण अभ्यासक्रम जाणत्याकडूनच आम्ही संपूर्ण केला पाहिजे. जाणत्याकडून लिहून, वाचून, प्रश्न विचारून जीवनात प्रत्येक गोष्ट समजून घेतो, तेव्हाच आपल्याला खरं ज्ञान मिळत असतं. जाणत्यास करावा उपकार, जाणत्यास झिजवावे शरीर, जाणत्याचा पहावा विचार कैसा आहे. अतिशय उत्तम. ही ओवी सेवा, समर्पण आणि अंतरंग समज याचा गाभा उलगडणारी ओवी आहे. जाणता व्यक्ती म्हणजे सद्गुरूंसोबतच्या व्यक्तीशी नातं कसं ठेवायचं इथं स्पष्ट सांगितले समर्थांनी. उपकार करणे म्हणजे काय करणे? मदत करणे, उपयोगी पडणे. झिजवावे शरीर म्हणजे कसं? सेवा करताना कष्ट होते की, श्रीसेवा दास्यभक्ती करताना कष्ट होते की नाही. पहावा विचार, त्यांची मनोभूमिका, त्यांचा दृष्टिकोन समजून घेता आला पाहिजे. जाणत्यास करावा उपकार म्हणजे काय हो? जाणत्याला काय उपकार करायचा? तो तर पूर्ण आहे, संपूर्ण आहे, सर्वज्ञ आहे, सर्वज्ञानी आहे तो.
पण इथं त्याचा अर्थसमर्थांना असा अभिप्रेत आहे की जाणत्याच्या कार्यामध्ये हातभार लावता आला पाहिजे. श्री समर्थांचं कार्य अखंड चालू आहे. आम्ही स्वच्छता मोहिमेमध्ये गेलो किंवा नाही गेलो ते कार्य अडत नाही. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु अंतरी अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. आपल्याला फक्त हातभार लावायचा. काय नाही, हा जगन्नाथाचा रथ आहे, तो चालणारच आहे. आपल्याला फक्त हात लावायचा आहे. बघा, आश्रमातील सेवा असेल, सत्संग असेल, श्रीमद दासबोध बैठकीमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा तिथं असलेलं जे काही कार्य आहे, गाड्या पार्किंगची व्यवस्था असेल, हजेरीचा भाग असेल, तिथल्या सतरंज उचलण्याचा भाग असेल, हीच काय आहे, ती सेवा आहे. या सर्व कार्यभागामध्ये आपला हातभार लावणं, खारीचा वाटा. ती खार कशी होती, जेव्हा सेतू बनत होता तेव्हा ती खार जाऊन थोडं थोडं टाकत होती. तेवढंच आपलं काही ते इनपुट पाहिजे. जाणते असं झिजवावे शरीर. सेवा ही सोपी नसते हो. ह्या सेवेसाठी कष्ट करावं लागतं, वेळ काढावा लागतो आणि शिस्तीमध्ये राहावं लागतं. आणि हे जे झिजणं आहे ना, ते शरीरानं नाही आहे, स्वतःला घडवण्यासाठी झिजणं आहे. लवकर उठून आपण उपासना करतो आणि मग सकाळी लवकर आपण, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी घालायला जातो. मग सद्गुरूंच्या कामासाठी वेळ देणं हे केवळ शरीरानं किंवा मनानं शिस्तीत आणणं असं नाही आहे, तर त्यातून अहंकार कमी होतो. जाणत्याचा पाहावा विचार, जाणत्याचं खऱ्या अर्थानं अनुकरण करता आलं पाहिजे. त्याचा विचार पाहायचा आहे, म्हणजे त्याचा माइंडसेट समजून घ्यायचा आहे. कितीही मोठं संकट आलं तरी तो जाणता पुरुष शांत राहतो. कधी कोणी अपमान केला तरी तो कोणावरती रागवत नाही, कारण त्याचा विचार विवेकपूर्ण आणि व्यापक असतो, म्हणून त्याला ते शक्य असतं. कैसा आहे, मग फक्त वरवरून पाहायचं आहे का, तर नाही, खोलवर समजून घ्यायचं आहे. सद्गुरू कमी बोलतात. सामान्य माणूस म्हणेल की सद्गुरू काही बोलतच नाहीत, पण जो खऱ्या सद्गुरूंचा दास आहे तो म्हणेल की सद्गुरूंच्या शांत बसण्यामागे, त्यांच्या मौनामागे सुद्धा काहीतरी गूढ आहे. हा जो शोध आहे, तो शोध म्हणजे साधन आहे बरं का. आपण बहुतेक वेळा बाह्यरूपच पाहतो, पण विचारांची खोली कधी समजून घेत नाही. त्यामुळे अनुकरण होत नाही. फक्त आदर असतो त्यांच्याबद्दल, पण परिवर्तन आपल्यामध्ये काही होत नाही. पण जेव्हा आपण सेवा करतो, कष्ट घेतो, विचार समजून घेतो, तेव्हा खरं परिवर्तन सुरू होतं. ह्या संपूर्ण ओवीमध्ये समर्थ सांगतायत की सेवेतून नम्रता येते, नम्रतातून विचारांची समज येतं आणि मग आत्मपरिवर्तन घडतं. ही ओवी म्हणजे फक्त सद्गुरूंच्या जवळ राहणं पुरेसं नाही आहे, तर सद्गुरूंचे विचार, त्या ज्ञानी माणसाचे विचार, त्या जाणत्याचे विचार स्वीकारणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जाणत्याची सेवा करून, कष्टाने स्वतःला घडवून आणि त्याचा विचार खोलात जाऊन समजून घेतल्यानंच काय होणार आहे, खरा शाश्वत बदल घडणार आहे. बघा, जाणत्याच्या संगतीने भजावे, जाणत्याच्या संगतीने झिजावे, जाणत्याचे संगतीने रिझावे, विवर विवरो. ही ओवी संगतीचा परिणाम दर्शवते. जाणत्या व्यक्तीच्या सहवासात राहिल्यानंतर आपल्या साधनेमध्ये, आपल्या स्वभावामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये कसा बदल घडतो हे या ओवीमध्ये उलगडत केलेलं आहे. भजावे म्हणजे भक्ती करावी, ईश्वर स्मरण, नामस्मरण करावं. झिजावे म्हणजे कष्ट करून स्वतःला घडवावे. रिझवावे म्हणजे प्रसन्न करावे. सद्गुरूंना, त्या जाणत्या व्यक्तीला प्रसन्न करावे. विवरो म्हणजे खोलात जाऊन सखोलपणे. विवर असतं बघा, ब्लॅक होल, कृष्ण विवर, म्हणून खोलावरती जायला सांगितलं समर्थांनी. जाणत्याच्या संगतीने भजावे. जाणत्याच्या संगतीमध्ये, सहवासामध्ये भक्ती सहज निर्माण होते की सहज. एखाद्या भक्तिमय वातावरणामध्ये जर आपण बसलो ना आणि तिथं जर नामस्मरण चालू आहे, भजन चालू आहे, कीर्तन चालू आहे, तर नकळत आपल्याही मनामध्ये तो भाव जागृत होतो आणि आपण तिथं रमायला लागतो. आपण तल्लीनसुद्धा होतो बरं का. म्हणजे आता आपली संगत बदलली की आपोआप साधनेमध्ये वाढ व्हायला लागली बघा. जाणत्याच्या संगतीने झिजावे. संगती म्हणजे फक्त बसणं नाही आहे, तर स्वतःला घडवण्यासाठी कष्ट घेणं आहे. सद्गुरू सांगतात की रोज ध्यान केलं पाहिजे. आपलं मन मात्र आळशी आहे, पण त्यातूनही जर प्रयत्न केला तर ही झीज व्हायला लागली ना. ही झीज कशाची व्हायला लागली? स्वभावाची शुद्धी व्हायला लागली.
आता आपण आळशीतेची साक्षेपी होती असा प्रवास सुरू केला आहे आणि मग तिथं ती झीज व्हायला लागली. मग जाणत्याच्या संगतीने रिझावे म्हणजे जाणत्याच्या संगतीने काय करायचं आहे, भगवंताला प्रसन्न करायचं आहे. पण कशानुसार? जाणत्याच्या सांगण्यानुसार, त्याच्या आचरणानुसार. सद्गुरू नेहमी सांगतात सत्यवचन पाहिजे, म्हणा सत्य संकल्प जीवी धरावा. पण आपण कधी कधी कठीण प्रसंगामध्ये ती सत्यता पाळतो काय, विचारलं पाहिजे स्वतःला. त्यामुळे सद्गुरूंनी अंतःकरणामध्ये प्रसन्न होऊन त्यांची कृपा आपल्याला मिळवता आली पाहिजे. विवरो म्हणजे वरवरची साधना सांगितलेली नाही आहे. खोलात जाऊन अंतर्मुख होऊन करायची साधना म्हणजे विवरो. फक्त जप करणं नाही आहे, तर मी कोण हा प्रश्न सतत स्वतःला विचारत राहणं, आत्म्याचा शोध, आत्मशोध करणं हाच विवर मार्ग आहे. 2 लोक असतात. फक्त संगतीमध्ये बसणारी एक पार्टी आहे आणि संगतीतून बदलणारी दुसरी पार्टी आहे. पहिल्या गटामध्ये जे आहेत ना, त्यांना फक्त समाधान मिळतं, थोडंसं सुख मिळतं. पण दुसरे जे आहेत ना, संगतीतून बदलतात, त्यांच्यामध्ये शाश्वत परिवर्तन होतं, त्यांना आत्मज्ञान मिळतं, आत्मबोध मिळतो. समर्थ सांगतात की संगतीतून भक्ती आली, भक्तीतून शुद्धता आली, कष्टता आलं, त्यातून कृपा झाली आणि मग आत्मज्ञान मिळालं. ही संपूर्ण साधनेची साखळी आहे. जाणत्याच्या संगतीत राहून भक्ती करणे, स्वतःला घडवणे आणि अंतःकरणाने भगवंताला प्रसन्न करून घेणे, याचमुळे काय होतं, खऱ्या साधनेचा मार्ग खुला होतो. बघा आता पुढं, जाणत्याचे गावे गाणे, जाणत्यापाशी वाजवणे, नाना आळाप शिकणे जाणत्यापाशी. समर्थ सांगतात की कला, अभिव्यक्ती आणि साधना यांचा संगम या ओवीमध्ये आहे. जाणत्या व्यक्तीकडून केवळ तत्त्वज्ञान नव्हे, तर भाव, कला आणि सादरीकरणसुद्धा शिकता आलं पाहिजे. हाच या ओवीचा गाभा आहे. गावे गाणे, जाणत्या व्यक्तीबरोबर गाणं कसं शिकावं. वाजवणे म्हणजे वाद्य वाजवणं आहे, सादरीकरण आहे. आळाप म्हणजे काय हो? आळाप म्हणजे सुरवाटी आहे, सूक्ष्म भाव आहे, अभिव्यक्तीसुद्धा आहे. शिकणे म्हणजे शिकून घेणे. जाणत्याचे गावे गाणे, हे गाणं म्हणजे फक्त संगती नाही आहे, तर जीवनाची अभिव्यक्ती आहे, भक्तीची भाषा आहे आणि जे जाणत्याचं गाणं आहे. संतांचे अभंग, भजन गाणं ते केवळ शब्द नसतातच, तर ते तुमचा आमचा भाव जागृत करणारे व्यक्ती आहेत. जाणत्याकडून गाणं शिकणं म्हणजे कसं आहे, भावपूर्ण साधना शिकणं आहे. जाणत्यापाशी वाजवणे हे एक कौशल्य आहे, स्किल आहे आणि त्याच्यामध्ये समन्वय असतं. बघा, तबला असेल, हार्मोनियम असेल, मृदंग असेल, ही सगळी यात वाद्य आहेत. ह्याच्यासाठी मार्गदर्शन तर पाहिजे. मग बघा, आध्यात्मिक अर्थ कसा आहे की तुमचं आमचं जीवन सुरामध्ये, लयीमध्ये, तालामध्ये कसं शिकायचं, ह्याच्यासाठी तुम्ही आम्ही जाणत्यापासून वाजवणं शिकलं पाहिजे. नाना आळाप शिकणे, आलाप म्हणजे बघा सूक्ष्मता, बारकाई, हे गायनाशी रिलेटेड आहे. गायनामध्ये एकच भजन आहे, पण प्रत्येक गायक वेगवेगळ्या भावाने गातो. जेव्हा तो गातो तेव्हा त्याचा भाव वेगळा असतो, कारण त्यानं तो आलाप आत्मसात केलेला असतो. इथं समर्थांना अभिप्रेत काय, फक्त जप करणं नाही आहे, तर त्या जपामध्ये एकाग्र होणे, अंतर्मुख होणे, तल्लीन होणे, हा आलाप आहे. जाणत्यापाशी आपण कुठे काय शिकायचं, जाणत्याकडून. मग बघा, यूट्यूबवरून गाणं शिकता येतं की नाही, येतं. पण यूट्यूबमध्ये आपल्याला भाव, रंग, सूक्ष्मता मिळते का, नाही मिळत. मग त्याच्यासाठी सद्गुरू पाहिजे. अनेक लोक म्हणतात की इन्फॉर्मेशन आहे माझ्याकडे, मला माहिती आहे, पण कला आणि भाव त्याच्यामध्ये नसतो. यूट्यूबवरून कितीही शिकलं तर तुम्हाला माहिती मिळेल, पण खरा जो त्याच्या मागे असलेला भावार्थ आहे, ती कला आहे, ती तशी शिकता येणार नाही. मग त्यासाठी पाहिजे जाणत्याकडून शिकल्यास आपल्याकडे कौशल्य येतं, आत्मविश्वास येतो, भावपूर्णता येते आणि हे सगळं एकत्र येतं. बरं का, ही ओवी आपल्याला सांगते ज्ञान, कला, भाव म्हणजे संपूर्ण साधना आहे. फक्त कोरडं ज्ञान नाही हो, तर रस, आनंद आणि अनुभव असलेली साधना याच ओवीमध्ये सांगितली. जाणत्याकडून केवळ ज्ञान नव्हे, तर कला, भाव आणि जीवन सुंदरपणे व्यतीत करण्याची कला शिकून घेणं हाच पूर्णतेचा मार्ग आहे. जाणत्याच्या कासेसी लागावे, जाणत्याचे औषध घ्यावे,
जाणता सांगील ते करावे पथ्य आधी. ही ओवी समर्थ आपल्याला सद्गुरूंची शरणागती आणि शिस्तबद्ध साधना स्पष्ट करणारी ओवी आहे. जाणत्याच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याच्या सांगण्याप्रमाणे आचरण केल्याशिवाय अंतर्गत रोग बरे होत नाहीत. हाच ह्या ओवीचा मुख्य संदेश आहे. कासेसी लागावे म्हणजे काय? घट्ट धरून राहायचं आहे. आता श्री समर्थ बैठकीमध्ये आलो, बैठक घट्ट धरून ठेवायचे. श्री सद्गुरू चरण भेटले, आता घट्ट धरून ठेवायचं, पूर्ण शरण जायचं आहे. औषधी घ्यावे, श्रवण मात्रा आहे ना, श्रवणाची मात्रा हे औषध आहे. आणि मग हे औषध वेळेवर घेतलं पाहिजे. आलं पाहिजे, आपण आठवड्याच्या बैठकीला आलं पाहिजे, 2 वेळची उपासना केली पाहिजे. जाणता सांगेल ते करावे, जे सद्गुरू जे सांगतात ते आपण पाळलं पाहिजे. पथ्य बरं का, पथ्य नियम नेमस्तपणे वागलं पाहिजे, शिस्तीमध्ये वागलं पाहिजे. एक आचारसंहिता आम्ही बनवली पाहिजे. जाणत्याच्या कासेसे लागावे. कास धरून राहणं म्हणजे पूर्ण विश्वासानं सद्गुरूंशी अखंड जोडलं राहणं. जसं बुडणारा माणूस आहे ना, त्याच्या हातामध्ये काहीतरी लागलं तर तो सोडत नाही बघा, कसा घट्ट पकडून ठेवतो की नाही, का सोडून देतो. तसं साधकाने सद्गुरूंचा आधार कधी सोडू नये. माहिती आहे हो, या भवसागरामध्ये बुडून जाऊ आम्ही सद्गुरूंना सोडलं तर. या कलियुगामध्ये आमचं काय होईल? आधी लोकमतामध्येच होतो, आत्ता कुठं श्रीमत मिळालं आहे. मग श्रीमत असं सोडायचं का? म्हणून समर्थ काय म्हणतात, जाणत्याचे कासेसी लागावे, जाणत्याचे औषधी घ्यावे. औषध म्हणजे जाणत्याचा उपदेश, जाणत्याची साधना, जाणत्याचं मार्गदर्शन म्हणजे तुमच्या आमच्यासाठी उपदेश हे सगळं औषध आहे. हे श्रवणसुद्धा औषध आहे तुमचं आमचं. 72 रोगांवरती औषध आहे. द्यायला डॉक्टर आले, डॉक्टर धर्माधिकारी आलेत. औषध नाही घ्यायचं, ह्या जाणत्या पुरुषाचं औषध नाही घ्यायचं, मग कुठलं घ्यायचं? द्वैतामध्ये याच्यापेक्षा भारी औषध आहे का? सद्गुरू सांगतात की नामस्मरण कर, अखंड नामस्मरण कर, संयम ठेव, रागराग कमी कर, कामक्रोधे लिथाडीला, कामाच्या आणि क्रोधाच्या नादी लागू नकोस. आणि हेच तुमच्या आमच्यासाठी उत्तमच औषध आहे की नाही. जाणता सांगेल ते करावे. फक्त ऐकून घ्यायचं नाही आहे सद्गुरूंचं, जाणत्या पुरुषाचं फक्त ऐकून नाही घ्यायचं, तर ते काय करायचं आहे, आचरणामध्ये आणायचं. इम्प्लिमेंटेशन खूप महत्त्वाचं आहे. आता डॉक्टर धर्माधिकारी यांनी आपल्याला औषध दिलं आहे, पण ते आपण घेतलंच नाही, तर तुमचे आमचे 72 जे रोग आहेत ते बरे होणार का? जाणता पुरुष सांगतो पण आपण पाळत नाही, आपली आध्यात्मिक प्रगती होईल कशी? आणि जे पथ्य आहेत ना, पथ्य म्हणजे काय हो? नियम, शिस्त, नियंत्रण. डॉक्टर सांगतात की गोड खाऊ नका, मधुमेह होईल, पण आपण मात्र गोडच्या गोड खात बसला, रबडी खाल्ली, गुलाबजाम खाल्ला, जिलब्या खाल्ल्या, काय उपयोग व्हायचा आता सांगा? एवढं डॉक्टर सांगतात, मग ते औषध काम करेल का? मग किती पण इन्सुलिन घ्या, होते का नीट? मग साधना करताना जर वाईट सवयी सोडल्या नाहीत तर प्रगती होणार आहे का? नाही होणार. आपण बहुतेक वेळा काय करतो, सद्गुरूंचं श्रवणाचं बैठकीमध्ये ऐकतो, उत्तमाचं ऐकतो, श्रवण चांगलं करतो, पण आठवडाभर त्याचं पालन मात्र करत नाही. मग त्यामुळे होतं काय? ज्ञान आहे, बैठकीमध्ये काय सांगितलं, मंगलाचरण काय आहे, कितवा दशक चालू आहे, कितवा समास चालू आहे, हे ज्ञान आहे, पण शाश्वत बदल दिसून येत नाही. पण आपण जेव्हा सद्गुरूंवरती विश्वास ठेवतो, त्यांनी सांगितलेलं तेच करतो, शिस्त पाळतो, तेव्हा मात्र नक्की आपल्यामध्ये आध्यात्मिक परिवर्तन घडलेलं दिसून येतं. बघा, सद्गुरूंवरती असलेली श्रद्धा, सद्गुरूंचं उपदेश म्हणजे औषध, सद्गुरूंनी सांगितलेलं आचरण आणि सद्गुरूंनी सांगितलेली पथ्य, हे सगळं पाळलं की अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय राहत नाही. ही काय आहे? संपूर्ण साधनेची चिकित्सा आहे. म्हणजे काय आहे? ट्रीटमेंट आहे बरं का, ट्रीटमेंट चालू आहे तुमची आमची इथे. सद्गुरूंचा आधार घट्ट धरून ठेवल्यानंतर, सद्गुरूंच्या सांगण्याप्रमाणे शिस्तीत राहिल्याच्या नंतर मनाचे सर्व रोग निघून जाऊन आत्म आनंद मिळतोच मिळतो. बघा, जाणत्यापाशी परीक्षा शिकणे, जाणत्यापाशी तालीम करणे, जाणत्यापाशी पोहणे अभ्यासावे. मग समर्थ इथं सांगतात की प्रत्यक्ष सराव, कसोटी आणि प्रगल्भता यांची शिकवण काय आहे? जाणता पुरुष त्या व्यक्तीकडून केवळ ऐकणं नाही आहे, तर प्रशिक्षण घेऊन ते जीवनामध्ये उतरवणं किती महत्त्वाचं आहे, हाच या ओवीचा मुख्य उद्देश आहे, संदेश आहे. बघा, समर्थ काय सांगतात की परीक्षा शिकणे,
जाणत्यापाशी परीक्षा शिकणे म्हणजे कसोटीला उतरायचं, ते शिकणं. कसं उतरायचं, ह्या सगळ्या कामक्रोधांना तोंड देत देत द्वैतामध्ये कसं उतरायचं याचं शिक्षण. तालीम करणे म्हणजे सराव करणे, प्रशिक्षण करणे. पोहणे प्रत्यक्ष अनुभव घेणे, वरवरून नाही, काठावर उभं राहायचं नाही. पोहणे बुडलं पाहिजे, डुबकी मारली पाहिजे, हातपाय मारले पाहिजेत, अभ्यासावे. मग सातत्याने सराव करणे म्हणजे अभ्यासने. जाणत्यापासी परीक्षा करणे. जीवनात संकट आहे, मोह आहे, अपमान आहे, हीच खरी परीक्षा असते. जाणता आपल्याला शिकवतो संकटात शांत कसं राहायचं, राग, भीती, मोह यावरती नियंत्रण कसं ठेवायचं. कोणी आपल्यावर टीका केली तर सामान्य माणूस रागावून जातो बघा, पण साधक मात्र कसा करतो, स्वतःला थांबवतो. आणि हीच खरी त्याची परीक्षा होती आणि त्यात तो पास झाला. जाणत्यापाशी तालीम करणे. तालीम करणे म्हणजे काय हो, बघा गावागावात तालमी आहेत, नियमित सरावासाठी तालमी आहेत. शिस्त आहे हो, शिस्त. दररोज आम्ही काय केलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, सूर्यनमस्कार केलं पाहिजे, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान केलं पाहिजे. ही तालीम आपल्याला आतून मजबूत करत असते बरं का. ही तालीम जी आहे ना, स्वतःला घट्ट करत असते, स्थैर्य देत असते. जाणत्यापासी पोहणे. पोहणे म्हणजे प्रत्यक्ष अनुभवात उतरून शिकणे म्हणजे पोहणे. पोहायचं कसं याचं फक्त पुस्तकच वाचलं, नुसतं वाचलं, रोज वाचलं पुस्तक, येणार आहे का पोहायला? नाही, मग पोहायचं कसं हे मला पुस्तकात माहिती आहे. पण त्यासाठी आपल्याला पाण्यात उतरावं लागेल, तेव्हाच आम्ही काय करणार आहे, पोहू शकणार आहे. तसंच आहे, फक्त आध्यात्मिक बोलणं नाही आहे, तर आध्यात्मिक जीवन जगता आलं पाहिजे, अनुभवता आलं पाहिजे, अभ्यासावे. आणि मग हे सगळं आहे ना, हे एकदाच नाही करायचं, तर सतत करायचं आणि सातत्याने करत राहायचं. एक दिवस ध्यान केलं आणि आठवडाभर केलंच नाही तर काय उपयोग. पण रोज थोडं केलं तर हा खरा अभ्यास होईल. आणि हे कसं आहे, समर्थांना अभिप्रेत आहे. अनेक लोक आहेत, आज अनेक लोक ज्ञान घेतात पण त्याचा सराव करत नाहीत. त्यामुळे होतं काय, त्यांच्याकडे माहिती खूप आहे पण त्यांच्यामध्ये परिवर्तन झालेलं दिसून येत नाही. पण जो सातत्याने सराव करतो, सातत्याने परीक्षा देतो, सातत्याने अनुभव घेतो, तोच खरा बदलतो. समर्थ सांगतात की ज्ञानातून सराव म्हणजे तालीम, त्यातून परीक्षेतून अनुभव आणि अनुभवातून प्रगल्भता येते. मग यासाठी पाहिजे जाणत्याकडून शिकून, सतत सराव करून, जीवनाच्या परीक्षेत उतरून अनुभवानेच खरा आध्यात्मिक विकास साधता येतो. बघा पुढची उभी समर्थ सांगतायत की जाणता बोलेल तैसे बोलावे, जाणता सांगेल तैसे चालावे, जाणत्याचे ध्यान धरावे नाना प्रकारी. समर्थ सांगतायत की आचरण, अनुकरण आणि ध्यान याचा सार सांगणारी ही ओवी आहे. जाणत्याचं केवळ ऐकून जमणार नाही आहे, तर जाणत्याच्या बोलण्याप्रमाणे बोलणं, जाणत्याने सांगितलेल्या मार्गावरती चालणं आणि जाणत्याच्या ध्यान धरण्याच्या प्रक्रियेनं धरणं. बघा कसं सांगितलं आहे, जाणता बोलेल तैसा बोलावे. तैसा म्हणजे तसंच बोलावं, त्याचं अनुकरण करावं. तैसे चालावे म्हणजे कसं वागलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. ध्यान घ्यावे म्हणजे जाणता जसं स्मरण करतोय, चिंतन करतोय, मनन करतोय, तसं आपण केलं पाहिजे. नाना प्रकारी म्हणजे विविध प्रकारांनी. जाणता बोलेल तैसा बोलावे म्हणजे बोलणं हे आपल्या मनाचं प्रतिबिंब आहे की नाही सांगा बरं. जाणत्याचं बोलणं कसं आहे, शांत आहे, सत्य आहे, हितकारक आहे, कोणालाही ठेच लागत नाही त्याच्या बोलण्यानं. कोणी आपल्यावर चिडलं तर एखादा सामान्य माणूस पटकन त्याला उलट उत्तर देईल, पण तिथंच साधक असेल तर तो शांत राहील, समजूतदारपणे उत्तर देईल किंवा मौन राहील. हे जाणत्यासारखं बोलणं बरं का, जे समर्थांना अभिप्रेत आहे. जाणता सांगेल तैसे चालावे, फक्त ऐकून चालणार नाही तर आचरणात आणावं लागेल. मग समर्थ सांगतात की रागावरती नियंत्रण ठेवू आणि प्रत्यक्ष प्रसंगामध्ये ते पाळू. म्हणजे समर्थांनी सांगितलं की राग आल्यानंतर नियंत्रण ठेव स्वतःवरती, पण प्रत्यक्ष राग आला, तो प्रसंग आला रागाचा, तेव्हा मात्र तो पाळता आला पाहिजे. हेच खरं आहे की जाणता सांगेल तैसे चालावे, हेच खरं चालणं आहे. जाणत्याचे ध्यान घ्यावे. ध्यान म्हणजे फक्त डोळं बंद करून बसणं म्हणजे ध्यान आहे का? नाही, तर त्यांच्या गुणाचं, शिकवणीचं सतत स्मरण करणं हे ध्यान आहे.
माझ्या सद्गुरूंनी अशा वेळेस काय केलं असतं, या प्रसंगामध्ये त्यांनी कशा पद्धतीने विचार केला असता, असा विचार मनात ठेवणं म्हणजे अखंड ध्यान धारणा आहे. हे चालतं फिरतं ध्यान आहे. हे चालतं फिरतं ध्यान आहे. नाना प्रकारे ध्यान आणि अनुकरण हे अनेक प्रकारांनी करता येतं. नामस्मरणाने करता येतं, गुणस्मरण करून करता येतं, आचरणातून अनुसरण करता येतं, चिंतन आणि मनन यातून सुद्धा करता येतं. म्हणजे जीवनाच्या प्रत्येक क्षणी आपण साधना केली पाहिजे. बरोबर आहे का? आपण अनेकदा काय करतो की सद्गुरूंचं बोलणं ऐकतो आणि आपल्या सोयीने ते विसरून जातो. पण जो सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे बोलतो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागतो आणि त्यांचं सतत ध्यान धरतो म्हणजे स्मरण ठेवतो, तोच काय होतो, हळूहळू सद्गुरूंच्या गुणांनी भरायला लागतो. म्हणजे त्याचा प्रवास नेणिवेतून जाणिवेकडे व्हायला लागतो. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आलं श्रवण, श्रवणातून आलं अनुकरण, अनुकरणातून आलं आचरण, आचरणातून आलं ध्यान आणि ध्यानातून काय झालं, आत्मसात झाला. ही साधनेची प्रक्रिया आहे. जाणत्यासारखं बोलणं, जाणत्याच्या मार्गावरती चालणं आणि सतत त्या जाणत्याचं स्मरण करणं, यामुळेच साधकाच्या जीवनामध्ये निश्चित परिवर्तन घडून येतं. बघा, आता पुढे सांगितलं, जाणत्याच्या कथा शिकाव्या, जाणत्याच्या युक्ती समजाव्या, जाणत्याच्या गोष्टी विवराव्या, सकळ काही. समर्थ सांगतात की कथा, युक्ती आणि सखोल समज यांचा मार्ग दाखवणारी ही ओवी आहे. जाणत्या व्यक्तीच्या अनुभव कथा ऐकून, त्यांची युक्ती समजून, त्याच्या खोलात जाऊन उलगडल्या तरच खऱ्या अर्थाने ते ज्ञान पचतं बरं का. हाच या ओवीचा संदेश आहे. बघा, सखोल बघूया. जाणत्याच्या कथा शिकाव्या. कथा शिकाव्या म्हणजे त्याच्या गोष्टी, अनुभव शिकून घ्यावेत. जाणत्याच्या युक्ती समजाव्या म्हणजे कसं, त्यामागचा तर्क, बुद्धी, पद्धत समजून घ्यावी, ती युक्ती. विवराव्या म्हणजे खोलात जाऊन उलगडाव्या. सकळ काही म्हणजे सर्व काही, सर्व अंगांनी. बघा, जाणत्याच्या कथा शिकाव्या. जाणत्याच्या कथा म्हणजे केवळ गोष्टी नाहीत घडलेल्या, त्या अनुभवातून जन्मलेल्या शिकवणी आहेत. सद्गुरू सांगतात की मी एका संकटामध्ये शांत राहिलो म्हणून ते संकट सुटलं. ही कथा आपल्याला शिकवतात की संकटामध्ये कधीही घाबरू नये, शांत राहावं, संयमित राहावं. ते संकट निघून जातं. त्याला माहिती आहे हेही वेळ जाणार आहे, हाही दिवस निघून जाणार आहे. जाणत्याच्या युक्ती समजाव्या. युक्ती म्हणजे विचार करण्याची पद्धत, माइंडसेट. समर्थ तिथं सांगतात की सामान्य माणूस अपयशाने खचून जातो, पण तिथे तो जाणता पुरुष म्हणतो की अरे, यातून तर शिकायचं होतं. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. ही युक्ती समजून घेतली आणि आपणही तसाच विचार करायला लागलो तर नक्कीच प्रगती साधता येईल. जाणत्याच्या गोष्टी विवराव्या. ही फक्त ऐकून सोडायची गोष्ट नाही आहे, तर त्या गोष्टीवरती विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि सखोल विवर केलं पाहिजे. विवर म्हणजे खोलामध्ये जाता आलं पाहिजे. सद्गुरू म्हणले, अहंकार सोडला पाहिजे, अभिमान त्यागणे हे उत्तम उत्तम. पण अभिमान म्हणजे नेमकं काय आणि तो माझ्यामध्ये कसा दिसतो, हा विचार सतत करणं म्हणजे विवरण करणं आहे. ती विवर आहे म्हणजे डीप ॲनालिसिस बरं का इंग्रजीमध्ये. सकळ काही म्हणजे फक्त काहीही गोष्टी नाही, तर जीवनात कित्येक अनुभवातून आपण शिकलेलो आहे. आनंद आला, मी काय शिकलो ह्या आनंदातून. बरं, दुःख आलं, त्या दुःखातून मी काय शिकलो. ही प्रत्येक गोष्ट आम्हाला काय करते, गुरु बनवत असते. ही आमच्यासाठी प्रत्येक गोष्ट गुरु बनवून येत असते. बघा, आज लोक काय करत आहेत, कथा ऐकत आहेत, मोटिवेशनल व्हिडिओ ऐकत आहेत आणि त्यातून शिकत आहेत का काही, शिकतही असतील, शिकत आहेत नाही तो गोष्ट वेगळी, पण थोडीशी प्रेरणा मिळते, पण बदल काय होत नाही. पण जो ती कथा समजून घेतो, त्या कथामध्ये असलेलं चातुर्य समजून घेतो, युक्ती पकडतो, विचार करतो, त्याचं मात्र जीवन नक्की बदलतं. ती कथा, त्यातून युक्ती, युक्तीतून चिंतन, चिंतनातून समज, समजेतून परिवर्तन, ही खरी ज्ञानाची प्रक्रिया आहे. जाणत्याच्या कथा ऐकून, त्यामागची युक्ती समजून, त्यावरती खोलात उलगडून घेतल्यानेच काय होणार आहे, जीवनात खरा बदल दिसून येणार आहे. जाणत्याचे पेच जाणावे, जाणत्याचे पीळ उकलावे, जाणता राखेल तैसे राखावे लोकराजी. समर्थ सांगतात
की सूक्ष्म बुद्धी, व्यवहार कौशल्य आणि संतुलन कसं असावं हे या ओवीतून आपल्याला समजतं आहे. जाणत्या व्यक्तीचे बारकावे समजून घेऊन त्याच्यासारखं संतुलित वागायला शिकलं तर लोकही आनंदी राहतात आणि आपला मार्ग सुगम होतो. हाच आहे ओवीचा गाभा आहे. जाणत्याचे पेच जाणावे. पेच म्हणजे काय? गुंता, क्लिष्ट प्रसंग ते जाणून घेतले पाहिजेत. पीळ उकलावे म्हणजे गाठी सोडल्या पाहिजेत. तो खोल अर्थ समजून घेतला पाहिजे. राखेल तैसे राखावे म्हणजे जाणता वागतो तसं वागलं पाहिजे. लोकराजी म्हणजे लोकांना संतुष्ट ठेवता आलं पाहिजे. जाणत्याचे पेच जाणावे. जीवन अगदीच सरळ नसतं, स्ट्रेट फॉरवर्ड असं काही नसतं. त्यामध्ये अनेक गुंतागुंती असतात, क्लिष्ट प्रसंग येतात, पेच असतात. जाणता माणूस म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेतो, तोच जाणता. सूक्ष्म बारकावे ओळखतो, तो जाणता. ऑफिसमध्ये 2 लोकांमध्ये वाद झाला. सामान्य माणूस बाजू घेतो, एकाचीच घेतो. आणि जाणता माणूस काय करतो? दोघांनाही समजवतो, दोघांची बाजू ऐकून घेतो. हा झाला पेच समजून घेणं. जाणत्याचे पेच जाणावे. त्यांनी अशा पेचाच्या प्रसंगामध्ये कसं वर्तन केलं? जाणत्याचे पीळ उकलावे. पीळ म्हणजे काय? अंतर्गत पडलेली गाठ. फक्त बाहेरचं पाहून निर्णय घेऊ नये, तर आतलं कारण उकलून बघितलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. कोणीतरी रागावलंय, त्याच्यावरती लगेच प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे का? तो का रागावला हा विचार केला पाहिजे की नाही? कुठला शब्द खटकला? हीच ती पीळ उकलण्याची संकल्पना आहे. जाणता राखेल तैसे राखावे. जाणता कसा वागतो, संयम ठेवतो, जाणता सर्वांना समजून घेतो, जाणता संतुलित जीवन जगतो. आपणही तसंच वागायला हवं. घरात तणाव आहे, खूप तणाव आहे, पण आपण शांत राहून दोघांचं ऐकून घेतलं तर वातावरण सुधारतं बरं का. ते तणाव राहत नाही घरामध्ये. लोकराजी. जेव्हा आपण समजून घेतो, योग्य वागतो, संतुलन ठेवतो, तेव्हा लोक आपल्यावरती विश्वास ठेवतात आणि आनंदी राहतात. बघा, आजकालच्या काळामध्ये लोक पटकन प्रतिक्रिया देतात. जर आपण एखाद्याकडे 10 सेकंद जरी बघितलं ना, तरी 11व्या सेकंदाला तो तलवार घेऊन येईल, एवढी लोक पटकन प्रतिक्रिया देतात. कारण समजून घेण्याची वृत्तीच कमी आहे. लगेच वाद घालायला लागतात आणि त्याच्यामुळे ते वाद टोकाला जातात, विकोपाला जातात. पण जो शांतपणे विचार करतो ना, हा आपल्याकडे का पाहतोय? तो सांगतो, अरे तू माझ्या भावासारखा दिसतो म्हणून मी तुझ्याकडे पाहतो. ओके, ठीक आहे. जेव्हा आपण खोलात जाऊन समजून घेतो, संतुलन राखतो, तेव्हा तो खरा जाणता बनतो. सूक्ष्म समज, सूक्ष्म समजेतून योग्य निर्णयातून संतुलित वागणं ही सर्वांची समाधानाची गोष्ट आहे. हीच व्यवहार आणि अध्यात्माची सांगड आहे बरं का. ओवी काय सांगते? जाणत्या माणसासारखं सूक्ष्म विचार करून, गुंतागुंत समजून घेऊन संतुलित वागलं तर लोकही आनंदात राहतात आणि आपलाही मार्ग योग्य राहतो. बघा, जाणत्याचे जाणावे प्रसंग, जाणत्याचे घ्यावे रंग, जाणत्याच्या स्फूर्तीचे तरंग अभ्यासावे. समर्थ सांगतात की जाणत्याच्या जीवनातून प्रेरणा घेऊन स्वतःला घडवण्याची पद्धत आहे, ती ओवीमध्ये आहे. जाणत्या व्यक्तीचे प्रसंग, त्याचे भाव, रंग आणि त्यातून उठणारी स्फूर्ती हे आपल्याला आत्मसात केल्याने साधकामध्ये जिवंत परिवर्तन घडतं. बघा, ही ओवी थोडी सखोल बघूया. प्रसंग म्हणजे कसं? प्रसंग म्हणजे घटना, अनुभव, परिस्थिती. रंग म्हणजे भाव, वृत्ती, मनोवस्था. स्फूर्तीचे तरंग म्हणजे त्याला मिळालेली प्रेरणा, ऊर्जा, जिवंत शक्ती. अभ्यासावे, सतत आत्मसात करावं. जाणत्याचे जाणावे प्रसंग, जाणत्याच्या जीवनातील प्रसंग म्हणजे जिवंत धडे आम्ही घेतले पाहिजेत. अपमान झाला तरी शांत राहता आलं पाहिजे. संकट आलं तरीही डगमगलं नाही पाहिजे, स्थिर राहता आलं पाहिजे. हे प्रसंग पाहून आपण शिकतो की खरं स्थैर्य म्हणजे काय. जाणत्याचे घ्यावे रंग. रंग म्हणजे त्याची भावना, त्याची वृत्ती, ॲटिट्यूड बरं का. इंग्रजीमध्ये ॲटिट्यूड म्हणजे सुद्धा त्याचा रंग आहे. जाणत्याचा रंग कसा असतो? जाणत्याचा रंग म्हणजे त्याचा स्वभाव, त्याची भावना, त्याची वृत्ती शांत असते. जाणत्याचा रंग प्रेमळ असतो. जाणत्याचा रंग समतोल असतो. जेव्हा आपण आनंदी, सकारात्मक व्यक्तींबरोबर राहतो ना, तेव्हा आपल्यामध्ये सुद्धा तोच रंग येतो.
येतो की नाही बघा. आपण पण काय होतो, सकारात्मक होतो आणि एखाद्या नकारात्मक व्यक्तीकडे गेलं की आपणही नकारात्मक होतो. जाणत्याचे स्फूर्तीचे तरंग. जाणत्याकडून फक्त ज्ञान नाही तर ऊर्जा घेता आली पाहिजे. हे तरंग सांगितले ना समर्थांनी. तरंग म्हणजे व्हायब्रेशन्स है ना. प्रेरणा घेता आली पाहिजे, ती ऊर्जा, ती प्रेरणा मिळवता आली पाहिजे. एखाद्या संताच्या सहवासामध्ये आपण बसलं, सद्गुरूंच्या बैठकीला आलं की मन हलकं होतं, शांत होतं आणि अनेक जे प्रश्न आठवड्यामध्ये पडले त्या प्रश्नांची उत्तर मिळायला लागतात की नाही. प्रेरित वाटतं. हेच ते स्फूर्तीचे तरंग आहेत, व्हायब्रेशन्स आहेत ना. समर्थांना सगळं समजतं. बघा, अभ्यासावे हे सगळं एकदाच होत नाही, तर ही सततची जाणीवपूर्वक आत्मसात करण्याची प्रक्रिया आहे. रोज थोडं थोडं चिंतन, मनन, निधिध्यासन केलं, रोज स्वतःला विचारलं की मी कोण, की मग आपल्यामध्ये एक जाणतेपण आल्यासारखं आपल्याला वाटतं बघा. लगेच नाही, हळूहळू. पण आज लोक काय करतात की प्रेरणादायी व्हिडिओ पाहत आहेत, पण त्याच्यामध्ये असलेली स्फूर्ती टिकून राहते का? बघितलं, इन्स्पिरेशनल मोटिवेशनल व्हिडिओ बघितलं खरा, पण ते मोटिवेशन किती दिवस टिकलं बघा. आम्ही खूप वेळा केलेला असतं हे प्रकार. ते अभ्यास करत नाहीत, पण जो प्रसंगातून शिकतो, भावना आत्मसात करतो, तो स्फूर्ती टिकवतो आणि त्यातून त्याचं जीवन बदलतं. प्रसंग आलं, प्रसंगातून भावना आला, भावनातून रंग आले, रंगातून स्फूर्ती आली, स्फूर्तीतून अभ्यास आला आणि त्यातून शाश्वत परिवर्तन घडलं. ही जाणत्याकडून घडण्याची प्रक्रिया आहे. जाणत्याच्या जीवनातील प्रसंग, त्याचा भाव, त्यातून येणारी प्रेरणा ही सतत आत्मसात केली पाहिजे, तरच साधकाचं जीवन उजळून निघत असतं. बघा, जाणत्याचा साक्षेप घ्यावा, जाणत्याचा तर्क जाणावा, जाणत्याचा उल्लेख समजावा, न बोलताच. ही ओवी आपल्याला सूक्ष्म समज, तर्कशक्ती आणि न बोलता ही जाणण्याची कला शिकवणारी ओवी आहे. जाणत्या व्यक्तीचा अर्थ केवळ शब्दांमधून नाही, तर कधीकधी संकेत, कधीकधी तर्क आणि कधीकधी सूक्ष्म इशाऱ्यातून समजून घ्यावे लागतात. बघा कसं समर्थ काय सांगतात, जाणत्याचा साक्षेप घ्यावा. जाणता माणूस थोडकं बोलतो, मोजकं बोलतो, नेमस्त असतो ना तो. पण तो जो थोडकं आणि मोजकं बोलतो त्याच्यामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला असतो. सद्गुरू म्हणतात शांत राहा. शब्द दोनच आहेत, शांत राहा. शब्द दोनच आहेत, पण त्याच्यामध्ये राग, अहंकार, अस्थिरता याच्यावरती असलेला रामबाण उपाय म्हणजे काय, ते दोन शब्द, शांत राहा. जाणत्याचा तर्क जाणावा. तर्क म्हणजे विचार करण्याची दिशा. जाणत्याचा तर्क कसा आहे, स्पष्ट आहे. जाणत्याचा तर्क विवेकी आहे. जाणत्याचा जो तर्क आहे तो परिणामकारक आहे. संकट आलं तर सामान्य माणूस घाबरून जातो, पण जाणता माणूस विचार करतो की या संकटातून मला काय शिकता येईल किंवा मी काय शिकलो, हा तर्क समजून घेता आला पाहिजे. जाणत्याचा उल्लेख समजावा. जाणता नेहमी सरळ सांगत नाही. जाणता जो आहे ना, तो अगदी स्ट्रेट फॉरवर्ड काहीच सांगत नाही. तो कधीकधी इनडिरेक्टली संकेतामध्ये सांगतो, का वेगळ्या पद्धतीने सांगतो. सद्गुरू म्हणतात जरा शांत बस. एक साधं वाक्य. कारण काय माहिती का, समर्थांना माहिती आहे, तू जरा शांत बस बाबा. तुझं तर मन जे आहे ते विचलित आहे, चंचल आहे, अस्थिर आहे. थोडा वेळ शांत बसला, श्वासोश्वास घे, पण खोल बघ, मग तिथून पुढं तुला काय ते सांगतो. न बोलताच हे सर्वात उंच पायरी आहे. जाणता काहीही न बोलता त्याचा भाव, त्याची नजर, त्याची शांतता आपल्याला संदेश रूपातून घेता आली पाहिजे. सद्गुरू फक्त तुमच्याकडे पाहत नसतात. बघा, श्री समर्थ बैठकीमध्ये जेव्हा आपण जाऊन बसतो तेव्हा आपल्याला वाटतं हां सद्गुरू पाहत आहेत. फक्त सद्गुरू तुमच्याकडे पाहत नाही आहेत, तर ते तुम्हाला जाणवतसुद्धा असतात. मी चुकीचं केलं, हीच न बोलता ही समजलेलं त्यांना असते. तुम्ही काही बोलायची गरज नाही, ते सगळं जाणत असतात. आज लोक म्हणतात की फक्त शब्दांवरती अवलंबून असतात. लोकांना संकेत समजतच नाहीत, इनडिरेक्टली बोलायला समजतच नाही, आणि जर काय बोलायला गेलं तर गैरसमज होतात. पण जो लक्षपूर्वक ऐकतो, समजून घेतो, संकेत पकडतो, तोच खरा आत्मज्ञान आत्मसात करू शकतो.
बघा, शब्द शब्दातून आला, अर्थ अर्थातून आला, तर्क तर्कातून आले, संकेतातून आलं समज. ही जाणत्याला समजण्याची प्रगती आहे बरं का. जाणत्याचे थोडक्यात बोललेले गूढ अर्थ, जाणत्याचा तर्क आणि जाणता सूक्ष्म संकेत न बोलताही समजेल अशा पद्धतीनं जो समजून घेतो तोच खऱ्या ज्ञानाची प्राप्ती करतो. जाणत्याचे धूर्तपण, जाणत्याचे राजकारण, जाणत्याचे निरूपण ऐकत जावे. ही ओवी काय सांगते की व्यवहारातील चातुर्य, जगण्याची नीती आणि तत्त्वज्ञान ऐकून आत्मसात करण्याची कला शिकवणारी ही ओवी आहे. समर्थ सांगतात की राजकारण म्हणजे काय आहे, व्यवहार कौशल्य आहे आणि त्याचं निरूपण म्हणजे स्पष्टीकरण लक्षपूर्वक ऐकत राहावं हाच या ओवीचा गाव आहे. बघा समर्थ काय सांगतात की जाणत्याचे धूर्तपण. काय आहे धूर्तपण, कसं असतं? धूर्तपण म्हणजे चातुर्य, हुशारी, परिस्थिती हाताळण्याची कला. जाणत्याचे राजकारण म्हणजे व्यवहारज्ञान, लोकांशी कसं वागायचं याची नीती म्हणजे राजकारण. जाणत्याचे निरूपण म्हणजे स्पष्टीकरण, जाणत्याची शिकवण ऐकत जावे म्हणजे सतत सतत ऐकावं, पुन्हा पुन्हा ऐकावं. बघा जाणत्याचे धूर्तपणा, इथं धूर्तपणा म्हणजे काही वाईट कपट नाही आहे. धूर्तपणा म्हणजे शहाणपणा. योग्य युक्तीने परिस्थिती हाताळणं म्हणजे धूर्तपणा. कोणी तुमच्यावरती अन्याय केला आहे तेव्हा सरळ सरळ भांडण न करता योग्य मार्गाने त्याच्यावरती उपाय करणं हाच जाणत्याचा धूर्तपणा आहे. जाणत्याचे राजकारण म्हणजे फक्त सत्ता नाही. राजकारण म्हणजे लोकांशी कसं वागायचं, लोकांशी असलेले संबंध कसे सांभाळायचे हे ज्याला समजतं तो खरा राजकारणी. ऑफिसमध्ये सर्वांशी समतोल राखणं हे सुद्धा राजकारण आहे. घरामध्ये सगळ्यांना समजून घेणं, सर्वांच्या मताचा आदर करणं हे जाणत्याचं राजकारण आहे. मग जाणता माणूस कसा आहे, कोणालाही दुखवत नाही, तो योग्य निर्णय घेतो कोणालाही न दुखवता. जाणत्याचे निरूपण, जाणता जेव्हा बोलतो तेव्हा फक्त तो शब्द बोलत नाही तर तो अनुभव बोलतो, तो तत्त्वज्ञानाने बोलतो आणि मार्गदर्शनसुद्धा देतो. गुरु एखाद्या प्रसंगामध्ये मोठा जीवनाचा धडा देतात आपल्याला. ते निरूपणातून समजून आम्ही घेतलं पाहिजे. ऐकत जावे, पुन्हा पुन्हा ऐकावे. एकदाच ऐकून उपयोगाचा नाही आहे. मंगलाचरण पुन्हा पुन्हा ऐकावे, सतत ऐकावे. मंगलाचरणाचं सतत मनन, चिंतन, निधिध्यासन करावे. कारण एकदाची गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकली की प्रत्येक वेळेस त्याचा नवीन अर्थ समजतो. प्रत्येक मंगलाचरण आपल्याला नव्याने नित्य नूतन भासत असतं. म्हणून श्रवण ही साधनेची पहिली पायरी आहे. म्हणून समर्थ सांगतात ऐकत जावे. ऐकलं पाहिजे. पण आजकाल लोक काय करत आहेत, फक्त सरळ आणि भावनिक निर्णय घेतात. पण जर चातुर्य आणि व्यवहार ज्ञान जर कमी असेल तर काय होईल, नातेसंबंध बिघडणार, निर्णय चुकणार. पण जो जाणत्याचं चातुर्य शिकतो, व्यवहार कौशल्य आत्मसात करतो, त्याला जीवनाची शिकवणी मिळते आणि तो जीवनामध्ये यशस्वी राहतो, शांत राहतो. चातुर्य अधिक व्यवहार ज्ञान अधिक तत्त्वज्ञान हेच खरं संतुलित जीवन आहे. ही ओवी सांगते अध्यात्म आणि व्यवहार हे दोन्ही एकत्र असावं. जाणत्याचं चातुर्य, व्यवहार कौशल्य आणि जाणत्याची शिकवण लक्षपूर्वक ऐकत राहिलं तरच जीवनामध्ये संतुलितपणे जगता येणार आहे. बघा पुढं काय सांगितलं आहे, जाणत्याची कवित्वे शिकावी, गद्य पद्य ओळखावे, माधुर्य वचने समजावी अंतर्यामी. ही ओवी आपल्याला सांगते की भाषा, अभिव्यक्ती आणि अंतर्मनाची गोडी कशी असावी. जाणत्या व्यक्तीकडून केवळ विचारच नाही तर ते कसे सुंदर आणि सहज व्यक्त करायचे, कवित्व, गद्य, पद्य, मधुरवाणी हेही शिकावं हा या ओवीचा गाभ आहे. जाणत्याची कवित्व शिकावे. कवित्व म्हणजे काव्यरचना, भावपूर्ण अभिव्यक्ती. गद्यपद्य म्हणजे साधं बोलणं म्हणजे गद्य आणि काव्यरूपामधून बोलणं म्हणजे पद्य. माधुर्य वचने म्हणजे कसं गोड, हितकारक, मनाला स्पर्श करणारी वाणी म्हणजे माधुर्य वचन. अंतर्यामी म्हणजे अंतःकरणामध्ये अत्यंत खोलवर. समर्थ सांगतात की जाणत्याची कवित्वे शिकावी. कवित्व म्हणजे फक्त कविता नाही बरं का,
भावना सुंदर आणि प्रभावीपणे व्यक्त करण्याची कला म्हणजे कवित्व आहे. संतांचे अभंग, संतांच्या ओव्या ह्या तुमच्या आमच्या मनाला स्पर्श करतात. कारण काय माहिती आहे, त्याच्यामध्ये अनुभव आहे आणि भाव आहे. म्हणून ते अभंग, ओव्या आपलंच वाटतात. त्या जाणत्याकडून निर्माण झालेले तो. जाणत्याकडून हे भावपूर्ण बोलणं शिकायचं असतं. गद्य पद्य ओळखावे. जीवनामध्ये दोन्ही गरजेचं आहे. गद्य म्हणजे सरळ, स्पष्ट, व्यावहारिक बोलणं आणि पद्य म्हणजे भावपूर्ण, प्रेरणादायी आणि अभिव्यक्तीप्रमाणे बोलणं. ऑफिसमध्ये स्पष्ट बोलणं म्हणजे गद्य. कीर्तन, भजनामध्ये भावपूर्ण बोलणं म्हणजे पद्य. पण आपल्याला कुठं काय बोलायचं आणि हे कसं वापरायचं गद्य पद्य हे जाणवणं म्हणजेच जाणतेपण आहे आणि शहाणपण आहे. माधुर्य वचने समजावी. माधुर्य म्हणजे मधुर वचने, म्हणजे सत्य, प्रेम, हित. कोणाची चूक सांगायची आहे तर आपण जर त्याला सांगितलं की थेट सांगितलं, रागारागाने सांगितलं, अरे तू मूर्ख आहे, ही चूक केलीस तू, थेट रागाने सांगितलं तर तो दुखावेल. आणि तीच गोष्ट त्याला बाजूला घेऊन प्रेमाने समजून सांगितलं तर नक्कीच त्याच्यामध्ये सुधारणा होईल. ही माधुर्यवाणी आहे. अंतर्यामी म्हणजे कसं, फक्त बाहेरून नाही, फक्त बाहेरून गोड बोलणं म्हणजे अंतर्यामी नाही हो. मनापासून, अंतःकरणापासून असलेली गोडी असावी. एखादा माणूस गोड गोड बोलतो पण त्याच्या मनामध्ये मात्र वाईट विचार असतात तर तो खोटं बोलतो आहे. पण जेव्हा मन शुद्ध असतं तेव्हा वाणीसुद्धा आपोआप शुद्ध होते, मधुर होते. आज अनेक लोक आहेत जे कठोर बोलतात, टोचून बोलतात, त्यामुळे त्यांचे नातेसंबंध बिघडतात बरं का. पण जो योग्य शब्द वापरतो, गोड बोलतो, मनापासून बोलतो, तोच लोकांच्या हृदयामध्ये स्थान मिळवतो, जागा मिळवतो. शुद्ध मन, त्यातून आली मधुर वाणी, त्यातून आलं प्रभावी व्यक्तिमत्व, त्यातून आलं लोकहित. हीच वाणीची साधना आहे. जाणत्याकडून भावपूर्ण अभिव्यक्ती, योग्य बोलण्याची कला आणि अंतःकरणातून आलेली गोडी हे जर शिकलं तर जीवन सुंदर आणि प्रभावी बनतं. बघा, जाणत्याचे पहावे प्रबंध, जाणत्याचे वचन भेद, जाणत्याचे नाना संवाद बरे शोधावे. समर्थ सांगतात की जाणत्याच्या वाङ्मय बोलण्यातील सूक्ष्म भेद आणि संवाद कलेचा अभ्यास हे शिकवणारं असतं. जाणत्या व्यक्तीचे लेखन, त्याच्या बोलण्यातील भिन्न छटा आणि विविध संवाद हे सखोलपणे समजून घ्यावेत. हाच त्याचा मुख्य गाभा आहे. जाणत्याचे पहावे प्रबंध म्हणजे कसं आहे, प्रबंध म्हणजे त्याचं लिखाण, त्याची ग्रंथ रचना, त्याचं साहित्य म्हणजे प्रबंध. जाणत्याचे वचनभेद म्हणजे बोलण्यातील भिन्नता, अर्थछटा आणि संदर्भानुसार बदल. नाना संवाद, विविध प्रकारचे संभाषण शोधावे, अभ्यासपूर्वक समजून घ्यावे. जाणत्याचे पहावे प्रबंध म्हणजे जाणत्याचं काय पाहिजे, लिखाण पाहिलं पाहिजे. त्याचं लिखाण म्हणजे केवळ लिखाण नाही आहे तर ते अनुभवाचं संचित आहे. आणि ते जेव्हा आपण ते प्रबंध पाहू म्हणजे वाचू तेव्हा ते शब्द नाही आहे तर त्याचा मागचा अनुभव समजून घ्यायचा आहे. बघा, एखादा संत वैराग्याबद्दल लिहितो, तो फक्त विचार नाही लिहित तर त्याने स्वतः अनुभवलेलं वैराग्य त्यामध्ये तो लिहित असतो. जाणत्याचे वचनभेद, जाणता वेगवेगळ्या लोकांशी कसं बोलतो. कारण प्रत्येकाच्या समजची, प्रत्येकाच्या कॉन्शियसनेसची, जाणीवेची पातळी वेगवेगळी आहे. एका व्यक्तीला कठोरपणे समजून सांगायला लागतं, दुसऱ्या व्यक्तीला प्रेमाने समजून सांगायला लागतं. हे दोन्हीही योग्य आहे पण दोन्हींचा संदर्भ वेगवेगळा आहे. हा वचनभेद आपण समजून घ्यायचा आहे. जाणत्याचे नाना संवाद, जाणत्याचे संवाद म्हणजे गुरु शिष्य संवाद, हा जाणत्याचा संवाद. लोकांशी बोलणं हा जाणत्याशी संवाद. प्रसंगानुसार मार्गदर्शन करणं हा जाणत्याचा संवाद. गुरु वेगवेगळ्या लोकांशी बोलताना त्यांच्या समस्येनुसार उत्तर देतात. बरोबर, सद्गुरू तसंच करतात. जशी समस्या तसं उत्तर. हा संवाद कसा आहे, जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा आपल्याला जीवन समजायला लागतं. बरे शोधावे, फक्त वरवरून पाहायचं नाही आहे, खोलात जाऊन बघायचं आहे. ही एकच ओवी पुन्हा पुन्हा वाचावी, वेगवेगळ्या अर्थाने विचार करावा. बघा ना, आपण वर्षानुवर्ष मंगलाचरण पुन्हा वाचतोय, पण प्रत्येक वेळेस आपल्याला काय होतं आहे,
त्याचा वेगवेगळा अर्थ लागतो आणि अजून आपण खोल जातो, कारण आपल्याला प्रत्येक वेळेस त्याचा नवीन अर्थ उलगडत जातो. आजकाल काय झालं, उपासना करताना आपण पटपट पटपट वाचतो, श्रोते पुस्तक कोणापर्यंत काय बोलले, जे ते श्रवण केल्याने प्राप्त काय, पण त्यातला खोल अर्थ कधीही समजून घेत नाही. आपण पाठ केले, ते पाठ रटलंय आता, त्यामुळं मंगलाचरणाचं ज्ञान हे फक्त बरोबरचं राहिलं आहे, बरोबर आहे का? पण जो मंगलाचरणाचा नियमित नित्य नूतन अभ्यास करतो, त्या मंगलाचरणाच्या ओवीतून निघणारे संदर्भ स्वतःच्या जीवनाशी लावतो, तो खरा खोलामध्ये जातो, त्याला खरा अर्थ समजतो. वाचनातून, विचारातून, संदर्भ समजेतून सखोल अभ्यास आणि त्यातून येते ती प्रज्ञा. ही ज्ञान पचवण्याची प्रक्रिया आहे. जाणत्याचं लिखाण, जाणत्याच्या बोलण्यातील सूक्ष्म भेद आणि त्यांच्या संवादाचा सखोल अभ्यास केला तरच ज्ञानाची प्रचिती येते. जाणत्याची तीक्ष्णता, जाणत्याची सहिष्णुता, जाणत्याची उदारता समजून घ्यावी. इथं काय आहे, जाणत्याच्या 3 मूलभूत गुणांची ओळख समर्थांनी करून दिली: तीक्ष्णता, सहिष्णुता आणि उदारता. खरा जाणता केवळ बुद्धिमान नसतो, तर तो तीक्ष्ण विवेकी असतो, तो सहनशील असतो आणि उदार म्हणजे मोठ्या मानाचा सुद्धा असतो. हे गुण समजून घेऊन आत्मसात केले पाहिजेत. बघा, तीक्ष्ण म्हणजे कसं, अगदी तीक्ष्ण विवेक आहे त्याच्याकडे, सूक्ष्म बुद्धी आहे, धारदार बुद्धी आहे. सहिष्णुता म्हणजे सहनशीलता, संयम आहे. उदारता म्हणजे मोठेपणा आहे, देण्याची वृत्ती आहे, दानत आहे. समजून घ्यावी, खोलात जाऊन आत्मसात करावी. जाणत्याची तीक्ष्णता शार्प आहे, जाणत्याची बुद्धिमत्ता शार्प आहे. तो लगेच सत्य काय असत्य काय ओळखतो, शाश्वत काय नश्वर काय ओळखतो, योग्य काय अयोग्य काय ठरवतो. बुद्धिमत्ताच तीक्ष्ण आहे. कोणीतरी गोडगोड बोललं पण मनामध्ये कपट आहे हे लगेच समजून येतं. आणि काय होतं, कोणीतरी गोडगोड बोललं की सामान्य माणूस फसतो, त्याला त्याच्या मनातलं कपटच कळत नाही. पण जाणत्याकडे असलेली जी तीक्ष्ण बुद्धिमत्ता आहे, शार्प माइंडसेट जो आहे ना, लगेच तो ओळखतो ह्याच्या मनामध्ये काहीतरी वेगळं शिस्त आहे, कारण हा गोडगोड बोलतोय. ही साधनेतून येणारी तीक्ष्णता आहे. बघा, जाणत्याची सहिष्णुता, तीक्ष्ण बुद्धी असूनही जाणता खूप सहनशील प्रचंड असतो. अपमान सहन करतो, रागावरती नियंत्रण ठेवतो, परिस्थिती शांतपणे स्वीकारतो. कोणी चुकीचं बोललं तर लगेच प्रतिक्रिया देत नाही, तो शांत राहतो. ही सहिष्णुता आहे. जाणत्याची उदारता, जाणता माणूस मोठ्या मनाचा असतो, उदार असतो. तो क्षमा करतो, मदत करतो, स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करतो. कोणी चूक केली तर त्याला माफ करून सुधारण्याची संधी देतो. ही उदारता जाणत्याकडे असते. समजून घ्यावी. हे गुण फक्त ऐकून घ्यायचे नाही आहेत, तर आतून समजून घेऊन हळूहळू ते गुण अंगीकारायचे आहेत. दररोज स्वतःला विचारायचं आहे की मी आज शांत राहिलो आहे का? आज मी मंगलाचरणामध्ये आहे का? आज मी कृतज्ञता भाव ठेवला आहे का? आज कोणी माझ्याबद्दल काही वाईट बोललं असेल तर त्याला मी माफ केलं आहे का? हा खरा अभ्यास आहे. म्हणून समर्थ काय सांगतात की समजून घ्यावे. अनेक लोक आहेत, अनेक लोक फक्त ते काय असतात, हुशार, तीक्ष्ण असतात, शार्प असतात, पण सहनशीलता शून्य असते, काही उपयोग नाही. पण काही माणसं प्रचंड सहनशील असतात, पण निर्णय क्षमता नसते. पण ज्याच्याकडे तीक्ष्ण विचार आहे, शांतता आहे आणि मनसुद्धा मोठं आहे, तोच खरा जाणता आहे. तीक्ष्ण विवेक, सहिष्णू मन, उदार हृदय म्हणजे पूर्णत्व. हे तिन्ही गुण एकत्र आले की माणूस हा संत तत्वाकडे जातो. जाणत्याची धारदार बुद्धी, सहनशीलता आणि मोठेपणा समजून घेऊन अंगी आणला तर आपल्या खऱ्या अर्थाने आपलं परिपूर्ण व्यक्तिमत्व जे आहे ते परिपूर्ण होणार आहे. जाणत्याची नाना कल्पना, जाणत्याची दीर्घ सूचना, जाणत्याची विवंचना समजून घ्यावी. समर्थ सांगतात की जाणत्याच्या विचार विश्वाची खोली, दूरदृष्टी आणि अंतर्गत चिंतन समजून घेण्याची दिशा याच ओवीमध्ये आहे. जाणता माणूस केवळ वर्तमानामध्ये अडकलेला नसतो, त्याची कल्पना ही अत्यंत व्यापक असते, सूचना दूरगामी असते आणि त्याची विवंचना, आतली धडपड ही लोककल्याणासाठीच असते. हाच या ओवीचा गाभा आहे. बघा, जाणत्याची नाना कल्पना.
नाना कल्पना म्हणजे विविध, व्यापक आणि सर्जनशील विचार अशा कल्पना. दीर्घ सूचना म्हणजे कशी दूरदृष्टी असलेलं मार्गदर्शन, लाँग टर्म व्हिजन म्हणजे दीर्घ सूचना. विवंचना म्हणजे काय? अंतर्गत चिंता, लोकहिताची तळमळ म्हणजे विवंचना. समजून घ्यावी म्हणजे खोलात जाऊन समजून घ्यावे. जाणत्याची नाना कल्पना. जाणता माणूस मर्यादित विचारामध्ये अडकलेला नसतो, तर तो कसा आहे? व्यापक आहे, युनिव्हर्सल, सर्जनशील आहे, क्रिएटिव्ह, लोकहितकारी, फिलॉन्थ्रॉपिस्ट आहे तो. सामान्य माणूस फक्त माझं कसं भला करता येईल, माझं माझं याच्यामध्ये अडकलेला असतो. पण जाणत्याचा विचार असतो समाजाचं काय. म्हणून समर्थ म्हणतात ना, चिंता वाहतो विश्वाची. ही नाना कल्पना आहे. जाणत्याची दीर्घ सूचना, जाणत्याचं मार्गदर्शन हे ताबडतोब फायद्यासाठी नसतं, ते दीर्घकाळासाठी आहे. इन्स्टंट काही नसतं, ते लाँग टर्म असतं, लाँग टर्म. बघा ना, आता थोडासा संयम ठेव, लगेच फायदा दिसत नाही, पण पुढं मोठा लाभ आहे. म्हणून आत्ता संयम ठेव. आज झाड लावलं हो, काल लावलं, आज लावलं, लगेच उद्या फळं येणार आहेत का? नाही आहे. पण एकदा का ते झाड मोठं झालं की ते फक्त फळं देईल का? तर त्या फळाबरोबर सावली देईल, 4 पक्ष्यांना, 4 प्राण्यांना राहण्यासाठी घरसुद्धा देईल. आहे की नाही लाँग टर्म? बघा आता पुढं. जाणत्याची विवंचना. विवंचना म्हणजे लोकांच्या कल्याणाची अंतर्गत तळमळ ज्याच्याकडे आहे. जाणता स्वतःसाठी नाही, तर इतरांच्या उन्नतीसाठी विचार करतो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कशित दुःख भाग भवेत. भगवंता फक्त माझं चांगलं कर, मलाच बंगला दे, मलाच गाडी दे, मलाच लॉटरी लागू दे, मलाच नोकरी लागू दे, माझीच बायको देखणी मिळू दे, असं नाही. तो इतरांच्या उन्नतीसाठी सुद्धा विचार करतो. त्याला लोकांचं दुःख दिसतं, त्यांना योग्य मार्ग दाखवण्याची ओढ त्याच्याकडे असते. हीच ती विवंचना आहे. बघा, समजून घ्यावी हे सगळं बरोबर समजत नाही, तर त्यासाठी पाहिजे चिंतन, अनुभव आणि संगत उत्तमाची पाहिजे. गुरु एखादी गोष्ट सांगतात, लगेच नाही समजत, पण वेळेनुसार त्याचा अर्थ मात्र उलगडत जातो. पण आज झालं आहे काय? बहुतेक लोक काय करतात? शॉर्ट टर्म, लगेच इन्स्टंट फायदा असा विचार करतात. आत्ता लगेच फायदा होतो आहे का? हां, त्यामुळे काय होतं, आत्ता त्यांचा फायदा होतो, पण दीर्घकालीन नुकसान मात्र त्यांच्याकडं होतं. पण जो दूरदृष्टी ठेवतो, व्यापकपणे विचार करतो आणि इतरांचा विचार करतो, तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो आणि समाधानीसुद्धा होतो. आध्यात्मिक गाभा काय आहे ओवीचा? विस्तृत विचार, दूरदृष्टी आणि लोककल्याण यातून अंतर्गत शांतता येते त्याच्याकडे. आणि जाणत्याची ओळख आहे. जाणत्याचे व्यापक विचार, दूरदृष्टी असलेलं मार्गदर्शन आणि लोकहिताची तळमळ समजून घेतली तर खऱ्या ज्ञानाची दिशा मिळते. बघा पुढं. जाणत्याचा काळ सार्थक, जाणत्याचा अध्यात्म विवेक, जाणत्याचे गुण अनेक, अवघेच घ्यावे. इथे समर्थ सांगतात की जाणत्याच्या जीवनातील परिपूर्णता, त्याचा अध्यात्म विवेक आणि त्याचे सर्व गुण आत्मसात करण्याची दिशा दाखवणारी आहे. जाणता माणूस आपल्या प्रत्येक क्षणाचं सार्थकच करतो. त्याच्याकडे खोल अध्यात्म विवेक असतो आणि असंख्य गुण साधक्याने शिकून त्याच्याकडून घेतले पाहिजेत. बघा जाणत्याकडे कसे कसे गुण आहे. जाणत्याचा काळ सार्थक, योग्य वेळ आली की उपासना करायचं असं नाही, वेळ योग्य उपयोगात घालवलेला असतो त्याने, म्हणजे प्रत्येक क्षण त्यानं सार्थक केलेला असतो. नाही आता नको, संध्याकाळ करू, जेवण झाल्यावर बघू, असं नाही. त्यानं त्याचा संपूर्ण आयुष्याचा काळ हा सार्थकच केलेला असतो. त्याकडे अध्यात्म विवेक असतो. आत्मा अनात्मा यातील भेद समजून घेण्याची बुद्धी त्याच्याकडे असते. गुण अनेक चांगले गुण त्याच्याकडे असतात. अवघेच घ्यावे, शक्य तितके सर्व आत्मसात करावे, म्हणजे अवघे तितके घ्यावे. जाणत्याचा काळ सार्थक. जाणता माणूस वेळ वाया घालवत नाही. तो त्याचा प्रत्येक क्षण साधनेमध्ये, उपासनामध्ये, लोकहितामध्ये, आत्मविकासामध्ये, आत्मज्ञानामध्ये, आत्मबोधामध्ये तो घालवत असतो. तो रिकामा वेळेमध्ये मोबाईल स्क्रोल करत बसत नाही. तो काहीतरी उत्तमाचा एखादा ग्रंथ वाचतो, पुस्तक वाचतो, उपासना करतो, वाचन करतो. हाच काळ सार्थक करण्याचा मार्ग आहे. जाणत्याचा अध्यात्म विवेक,
हा सर्वात महत्त्वाचा गुण आहे. अध्यात्म विवेक म्हणजे खरं काय, खोटं काय, माया काय, आत्मा काय आहे, जड काय, चैतन्य काय, शाश्वत काय, नश्वर काय, हा अध्यात्म विवेक आहे. यातला भेद स्पष्टपणे समजून घेणं हा अध्यात्म विवेक आहे. पैसा, पद, प्रतिष्ठा, शरीर हे सगळं नश्वर आहे, कळालं. मग शाश्वत काय, आत्मा, शांतता, सत्य हे शाश्वत आहे. जाणता यावरती आधारित निर्णय घेतो. मला काय पाहिजे? पैसा पाहिजे, पद पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, मान पाहिजे, सन्मान पाहिजे, अरे सगळं नश्वर, मला शाश्वत पाहिजे. जाणत्याचे गुण अनेक. जाणत्यामध्ये बघा किती गुण आहेत. त्याच्याकडे शांतता आहे, संयम आहे, प्रेम आहे, धैर्य आहे, विवेक आहे. विवेक सर्वात महत्त्वाचा आहे. हे सर्व गुण एकत्र मिळून त्याचं व्यक्तिमत्व घडत असतं. अवघेच घ्यावे, त्यातून फक्त 1-2 गुण नाहीत घ्यायचे, शक्य तितके गुण आपल्यामध्ये आत्मसात करायचे. फक्त शांत राहणं पुरेसं नाही आहे, तर त्या शांततेबरोबर विवेक पाहिजे, प्रेम पाहिजे, धैर्यसुद्धा पाहिजे. तेव्हाच पूर्णता येत असते. आज अनेक लोक आहेत जे वेळ वाया घालवतात. निर्णय चुकीच्या आधारावरती, चुकीच्या पार्श्वभूमीवरती ते निर्णय घेतात. त्यामुळे अस्थिरता वाढत चालली आहे. पण जो वेळेचा योग्य उपयोग करतो म्हणजे वेळ सार्थक लावतो, विवेकाने निर्णय घेतो म्हणजे अध्यात्म विवेक वापरतो आणि चांगले गुण अंगीकारतो, तोच जीवनामध्ये स्थिर आणि समाधानी होतो. सार्थक वेळ अधिक आध्यात्मिक विवेक अधिक गुणसंपदा म्हणजे परिपूर्ण जीवन, ही जाणत्याची खरी ओळख आहे. जाणत्यासारखं वेळेचं मूल्य ओळखून अध्यात्म विवेकाने जीवन जगून त्याचे सर्व गुण आत्मसात केल्याच्या नंतर जीवन खऱ्या अर्थाने सार्थक होत असते. बघा पुढं, जाणत्याचा भक्तिमार्ग, जाणत्याचा वैराग्य योग, जाणत्याचा अवघा प्रसंग समजून घ्यावा. समर्थ सांगतात की भक्ती, वैराग्य आणि जाणत्याच्या संपूर्ण जीवनसृष्टीचा अभ्यास प्रसंग सांगणारी ओवी आहे. जाणता जगतो, वैराग्याने मुक्त राहतो आणि त्याच्या प्रत्येक प्रसंगातून साधकाने काही ना काहीतरी शिकलं पाहिजे, हाच या ओवीचा गाभा आहे. जाणत्याचा भक्तिमार्ग म्हणजे जाणत्याच्या ईश्वर भक्तीचा मार्ग बरं का. जाणता हा केवळ ज्ञानात अडकलेला नसतो, तर तो भक्तीने सुद्धा ओतप्रोत भरलेला असतो. बघा ना, समर्थांनी सांगितलं की नामस्मरण करणे, उपासना करणे, जप करणे, कीर्तन करणे, भजन करणे, प्रत्येक कृतीमध्ये त्याला काय आहे, अखंड नामस्मरण, अखंड भक्ती आहे. त्याचं जीवन म्हणजे भक्तिमय जीवन आहे. जाणत्याचा वैराग्य योग्य भक्तीमध्ये आहे, द्वैतामध्ये आहे, तरीसुद्धा तो जाणता व्यक्ती असक्त आहे, डिटॅच्ड आहे. म्हणजे काय, अलिप्तपणाचा निश्चय त्याच्याकडे आहे. तो वस्तूंमध्ये अडकलेला नाही आहे. त्याला शाश्वत नश्वर कळतं म्हणून तो भौतिकतेमध्ये अडकत नाही. मान अपमानामुळे ढळत नाही, कारण तो स्थितप्रज्ञ आहे. पैसा आहे पण त्या पैशाचा अहंकार नाही आहे. यश आलं तरी मन मात्र शांत आहे. हेच ते वैराग्य, हाच तो अलिप्तपणा. जाणत्याचा अवघा प्रसंग, जाणत्याचं संपूर्ण जीवन म्हणजे जिवंत ग्रंथ आहे. संकटामध्ये त्याचं वागणं, लोकांशी त्याचा व्यवहार आणि एकांतात त्याची साधना, या प्रत्येक प्रसंगातून शिकण्यासारखंच असतं. समजून घ्यावे. फक्त पाहून उपयोग नाही आहे, तर त्याच्या मागचा अर्थ समजून घेतला पाहिजे. जाणता शांत राहतो का, कारण त्याला अहंकारच नाही आहे. हे समजून घेतलं तर आपण सुद्धा त्याच्यानुसार बदलून जाऊ. पण लोक काय करत आहेत, भक्ती करत आहेत, पण ते भक्तीमध्ये काहीतरी आसक्ती आहे, काहीतरी मिळावं म्हणून भक्ती आहे. पण काही लोक आहेत जे वैराग्य घेतात, पण त्याच्यामध्ये प्रेम, भक्ती असते. पण जाणता पुरुष काय करतो, भक्तीही घेतो आणि वैराग्यही घेतो आणि ह्याच्यामध्ये दोन्हीमध्ये संतुलन ठेवतो. म्हणून तो स्थिर आणि संतुलित आणि आनंद जीवन जगत असतो. भक्ती म्हणजे प्रेम आहे, वैराग्य म्हणजे आसक्ती आहे. आणि भक्ती आणि प्रेम म्हणजे प्रेम, भक्ती आणि वैराग्य एकत्र आलं की पूर्ण साधना होते. प्रेम आणि आसक्ती आली की पूर्ण साधना होते. हे जाणत्याचं संपूर्ण जीवन आहे आणि हे दोन्हींचं जिवंत उदाहरण म्हणजे हा जाणता पुरुष आहे. जाणत्याचा भक्तिमार्ग, जाणत्याचं वैराग्य आणि जाणत्याचं संपूर्ण जीवन समजून घेतलं तर साधकाला परिपूर्ण साधनेचा मार्ग सापडतो. जाणत्याचे पाहावे ज्ञान, जाणत्याचे सेकवावे ध्यान, जाणत्याचे सूक्ष्म चिन्ह समजून घ्यावे.
समर्थ सांगतात की ज्ञान, ध्यान, सूक्ष्म ओळख हे समजून घेण्याची दिशा देणारी आहे. जाणत्या व्यक्तीचं ज्ञान पाहावं, त्याच्याकडून ध्यान शिकावं आणि त्याच्या सूक्ष्म चिन्हाद्वारे खऱ्या स्वरूपाने स्पष्ट ओळखावं, हाच या ओवीचा गाभा आहे. जाणत्याचे ध्यान पाहावे. ध्यान पाहावे म्हणजे त्याच्या ध्यानाची खोली, अनुभव समजून घ्यावा. ध्यान शिकावे म्हणजे ध्यानाची पद्धत शिकावी. सूक्ष्मचिन्ह म्हणजे त्याची लक्षणं, त्याचे अंतर्गत गुण, त्याचे ओळखण्याचे संकेत समजून घ्यावे, खोलात जाऊन आत्मसात करावे. जाणत्याचे पहावे ज्ञान. जाणत्याचं फक्त ज्ञान जे आहे ते फक्त पुस्तकी नसतं, तर अनुभवातून आलेलं जिवंत ज्ञान असतं. ते जाणत्याचं ज्ञान असतं. तो संकटामध्ये स्थिर असतो आणि आनंदामध्ये सुद्धा तो अहंकार कधी करत नाही. यावरून कळतं की त्याच्याकडे असलेलं ज्ञान हे पक्कं आहे, ओरिजिनल आहे, जिवंत ज्ञान आहे, पुस्तकी नाही आहे. जाणत्याचे शिकावे ध्यान. ध्यान ही फक्त डोळे मिटून बसण्याची प्रक्रियाच नाही आहे. मुळात ती मनाला स्थिर करण्याची, पक्की करण्याची कला आहे. श्वासावरती लक्ष ठेवणं, नामस्मरण करणं, मी कोण याचा विचार करणं, हे जाणत्याकडून योग्य पद्धतीने शिकावं. जाणत्याचे सूक्ष्मचिन्ह. जाणता ओळखायचा कसा, याची काही सूक्ष्म लक्षणं आहेत. शांतता, अहंकाराचा अभाव, सर्वांशी समान वागणूक आणि लोभशून्य हे काय आहेत? जाणत्याला ओळखण्याची सूक्ष्म लक्षणं आहे. कोणी खूप बोलत नाही, तरीसुद्धा त्याच्या उपस्थितीमध्ये मन शांत होतं. तो बोलत नाही ना, पण फक्त त्याच्या उभ्या असण्याने सुद्धा काय होतं, मनाला शांतता मिळते. हे त्याच्या असण्याचं सूक्ष्म चिन्ह आहे. त्याने बोललंच पाहिजे हे गरजेचं नाही आहे. फक्त त्याची उपस्थितीसुद्धा आपल्याला शांतता देते. समजून पाहावे. फक्त ऐकून नाही घ्यायचं, तर समजून घ्यायचं. अनुभवातून, चिंतनातून समजून घ्यायचं. रोज ध्यान करत राहणं, स्वतःमध्ये बदल पाहणं, हळूहळू ते ज्ञान आतमध्ये स्थित करणं. बघा, आज अनेक लोक आहेत फक्त बोलणाऱ्या गुरुकडे ते लोक आकर्षित होतात, उत्तम गोड बोलणाऱ्यांकडे. पण ती लोक त्यांच्याकडे असलेले ते सूक्ष्म गुण पाहत नाहीत. त्यामुळे भ्रम निर्माण होतो. पण जो त्याच्या ज्ञानाची खोली पडताळून पाहतो, त्याच्या ध्यानाची खोली पडताळून पाहतो, त्याच्या सूक्ष्म गुणांची ओळख करतो, तोच खरा योग्य गुरु निवडतो. बघा, ज्ञानातून ध्यान आलं, ध्यानातून सूक्ष्म ओळख आली आणि त्यातून आत्मसात आलं. ही साधनेची प्रगती आहे. जाणत्याच्या अनुभवाच्या ज्ञानातून पाहणं, जाणत्याच्या ध्यानातून शिकणं आणि त्याची सूक्ष्म लक्षणं ओळखणं, हीच साधकाला खऱ्या मार्गावरती घेऊन जातात. बघा, जाणत्याचे अलिप्तपण, जाणत्याचे विदेह लक्षण, जाणत्याचे ब्रह्मविवरण समजून घ्यावे. समर्थ सांगतात की उच्च आध्यात्मिक अवस्था आहे अलिप्तपणा, विदेहभाव आणि ब्रह्मज्ञान. ही समजून घेण्याची दिशा दाखवणारी ही ओवी आहे. जाणता माणूस हा जगात राहूनही अलिप्त असतो, देहाभिमानाच्या पलीकडे गेलेला असतो आणि ब्रह्मस्वरूपाचं स्पष्ट ज्ञान त्याला झालेलं असतं. बघा, जाणत्याचे अलिप्तपणाचा निश्चय सांगितला. आसक्ती नसून, अलिप्तपणा म्हणजे केवळ आसक्ती नाही आहे, आसक्ती नसणं आणि गुंतून न पडणं हे आहे. विदेह लक्षण म्हणजे देहाचा अभिमानच नको आहे, देहाभिमानाचा अभाव, मी शरीर नाही, ही जाणीव म्हणजे विदेह लक्षण. ब्रह्मविवरण म्हणजे परमसत्य ब्रह्म याचं ज्ञान, स्पष्टीकरण समजून घ्यावे, खोलात जाऊन आत्मसात करावं. जाणत्याचे अलिप्तपण. जाणता जगात राहतो, पण ह्या जगामध्ये तो बिलकुल अडकत नाही. त्याचं मन कुठल्याही विषयवस्तूमध्ये अडकत नाही, तो कुठल्याही नात्यांमध्ये गुंतून हरवत नाही, तो सुखदुःखाने हतबल होत नाही. पैसा आहे म्हणून जास्त गर्व किंवा अहंकार करत नाही आणि मान मिळाला नाही म्हणून तो खचूनही जात नाही. हा लिप्तपणा आहे, हा स्थितप्रज्ञ भाव आहे. बघा आता पुढं, जाणत्याचे विदेह लक्षण. ही तर खूप उंच अवस्था सांगितली समर्थांनी. जाणता स्वतःला शरीर मानतच नाही, तो शुद्ध आत्मा आहे असंच समजून घेतो आणि त्याची ती जाणीव ठाम असते. शरीराला आजार झाला पण तो मनाने खचत नाही, कारण त्याला ठाऊक असतं मी शरीर नाहीच आहे.
जाण त्याचे ब्रह्मविवरण. ब्रह्म म्हणजे सर्वत्र असलेले निराकार शाश्वत सत्य म्हणजे ब्रह्म. जाणता त्या ब्रह्म्याचा अनुभव घेतलेला असतो. तो इतरांना तो समजून सांगतो. सर्वत्र एकच आत्मा आहे हे तो फक्त बोलत नाही, तर त्याने स्वतःने ते अनुभवलेलं असतं. समजून घ्यावे ही गोष्ट फक्त ऐकून समजत नाही, तर त्याच्यासाठी साधना करावी लागते, उपासना करावी लागते, ध्यान करावं लागतं, चिंतन करावं लागतं, श्रवण करावं लागतं, मनन करावं लागतं, निधिध्यासन करावं लागतं. मग त्याची अनुभूती येते. रोज थोडा वेळ स्वतःमध्ये डोकावणं आणि मी कोण आहे हा प्रश्न विचारत राहणं, हीच हळूहळू वाढत जाणारी जाणीव आहे. आज लोक काय करत आहेत, शरीर, पैसा, नाती यामध्ये पूर्ण अडकलेली असतात. त्यामुळे दुःख, भीती, अस्थिरता वाढते. पण जो अलिप्त राहतो, स्वतःला आत्मा समजतो आणि ब्रह्मज्ञानाकडे घेऊन जातो, तोच खऱ्या अर्थाने या जीवनामध्ये मुक्त आहे. अलिप्तपणातून विदेहभाव, विदेहभावातून ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञानातून मुक्ती हीच साधनेची अंतिम पायरी आहे. जाण त्याचा अलिप्तपणा, जाण त्याच्या देहाभिमानाच्या पलीकडची अवस्था आणि ब्रह्मज्ञान समजून घ्यायचं असेल तर साधकाला मुक्तीचा मार्ग सापडतो. जाणता एक अंतरात्मा, त्याचा काय सांगावं महिमा, विद्या कळा गुण सीमा कोणे सांगावी. समर्थ सांगतात की अंतरात्म्याचा म्हणजे स्वरूपाचा अनंत महिमा म्हणजे त्याचं वर्णन या ओवीमध्ये दिलेलं आहे. खरं तर जाणता म्हणजे स्वतःच्या अंतरात्म्याला ओळखतो तो जाणता, आणि आत्म्याचा महिमा, त्याची विद्या, त्याची कला आणि गुणांची सीमा कोण सांगू शकेल. सांगा बरं. इथं काय सांगितलं समर्थाने. जाणता म्हणजे कसा आहे तो, जाणीवेने विवेकाने ओतप्रोत आहे. अंतरात्मा, आपल्या आतला खरा आत्मा म्हणजे अंतरात्मा, आपलं स्वरूप. महिमा म्हणजे कसा आहे, त्याची महानता, त्याचा गौरव. विद्या कला गुण सीमा, विद्या कला आणि गुण यांच्या मर्यादा कोण करावी, कोण ठरवू शकेल. बघा इथं काय सांगितलं आहे समर्थाने. जाणता एक अंतरात्मा, तो खरा जाणता कोण आहे. जो बाह्य जाणत नाही, तर तो स्वतःच्या अंतरात्म्याला ओळखतो, तो खरा आहे जाणता. मी शरीर नाही ही सामान्य ओळख आहे, शरीर म्हणजे सामान्य ओळख आहे, पण मी आत्मा आहे ही खरी ओळख आहे. ही जाणीव झाली की माणूस जाणता होतो, आणि मीच शरीर आहे म्हटलं की नियंताच राहतो. त्याचा काय सांगावा महिमा. अंतरात्म्याचा महिमा शब्दात मावत नाही, कारण तो अंतरात्मा अनंत आहे, सर्वज्ञ आहे, सर्वत्र आहे, सर्वांचा आधार आहे. समुद्राची खोली पूर्ण सांगता येते का? नाही. तसंच आत्म्याचं स्वरूप हे अमर्याद आहे. विद्या कळा गुण सीमा, अंतरात्म्यामध्ये सर्व विद्या, सर्व कला, सर्व गुण यांचा अंत नाही आहे, म्हणजे त्याला सीमाच नाही आहे, एवढं आहे त्याच्याकडे. एखाद्या व्यक्तीमध्ये अचानक मोठी कला प्रकट होते का, तर ती कुठून आली, तर त्याच्या अंतर्मनातूनच आली. कोण करावे या सगळ्याला मर्यादा कोणी घालाव्यात? उत्तर कुणीही घालू शकत नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे कोण करावी. आकाशाला सीमा आहे का? नाही. तशी आत्म्यालाही सीमा नाहीच आहे. आपण बहुतेक वेळा काय करतो, स्वतःला कमी समजतो. मी काहीच करू शकत नाही, मी आता हतबल झालो, मी संपलो आहे असं मानतो. कारण आपण बाह्य ओळखीमध्ये अडकलेलो असतो. पण जेव्हा आपल्याला आपली खरी ओळख होईल, अंतरात्म्याला आपण ओळखू, तेव्हा आपल्याला कळतं की माझ्यामध्ये तर अनंत अशी शक्ती आहे, माझ्याकडे अनंत चैतन्य आहे, आणि मी काय एवढ्याशा छोट्याशा गोष्टीवरून स्वतःला हतबल करतो. अंतरात्मा म्हणजे शाश्वत ज्ञान अधिक अनंत अशी शक्ती अधिक अनंत आनंद आहे. हे जो जाणतो तोच खरा जाणता आहे. स्वतःच्या अंतःकरणातल्या अंतरात्म्याला ओळखलं तर त्याचा अनंत महिमा, त्याचं अनंत ज्ञान आणि त्याच्या अनंत गुणांना, सीमांना अंत उरत नाही. हाच खरा अंतरात्मा असल्याचं पहिलं लक्षण आहे. परमेश्वराचे गुणानुवाद अखंड करावा संवाद, तेने करिता आनंद उदंड होतो. समर्थ सांगतात की नामस्मरण, हरिकथा आणि देवचिंतनातून येणाऱ्या आनंदाचा मार्ग दाखवणारी ही ओवी आहे. परमेश्वराचे गुण गात राहणे, त्याच्याशी अखंड संवाद ठेवणे, यामुळे अंतःकरणात अपार आनंद उत्पन्न होतो. हाच या ओवीचा गाभा आहे. बघा,
गुणानुवाद म्हणजे परमेश्वराचे गुण, लीला, महिमा, अखंड संवाद, सतत देवाशी जोडलेलं असणं. आनंद उदंड म्हणजे भरपूर, अपार असा आनंद. परमेश्वराचे गुणानुवाद, परमेश्वराचे गुण गाण गाणे म्हणजे नामस्मरण करणे, उपासना करणे, भजन करणे, कीर्तन करणे, हरिपाठ करणे, हरिकथा करणे. हे फक्त गाणं नाही आहे, तर मन शुद्ध करण्याचं एक साधन आहे. रामकृष्ण हरी हा जप करताना मन शांत होतं, विचार स्वच्छ होतात की नाही. परमेश्वराचं नुसतं गुणगान केल्याने मनाचं शुद्धीकरण होतं. अखंड करावा संवाद. संवाद म्हणजे फक्त बोलणं आहे का? नाही आहे. देवाने मनाने देवाशी अखंड जोडलेलं असणं. आपण प्रश्न विचारत त्याने उत्तर द्यावं. काम करताना, बसताना, गाडी चालवताना, उठताना, हे सगळं करत असताना हे सर्व काय आहे? मी गाडी चालवतोय, भगवंता तूच गाडी चालवून घे. आज मला ऑफिसला जायचं, उशीर झाला आहे, मीटिंग आहे, प्रेझेंटेशन आहे, भगवंता हे सगळं तूच करून घे. हा अखंड संवाद आमच्या अंतरी असलं पाहिजे. चालताना, काम करताना, बोलताना, वागताना, एखाद्या प्रसंगाला सामोरं जाताना देवाशी असलेलं अखंड नातं टिकवून ठेवणं, आत्मनिवेदन भगवंतापर्यंत पोचवणं. तेने करिता आनंद. या साधनेचा परिणाम काय? आनंद आहे हो. बाह्य सुख हे क्षणिक असतं, पण नामस्मरणातून येणारा हा आनंद जो आहे ना, तो चिरकाल टिकणार आहे, शाश्वत आहे, उदंड होतो. हा आनंद मर्यादित राहत नाही, तो उदंड असतो, इन्फिनिटी, अपरिमित असतो. एखादं भजन ऐकताना डोळ्यात चटकन पाणी येतं, मन भरून येतं, अंगावरती शहारे येतात, कारण तो आनंद शब्दात मावत नाहीत, म्हणून तो तशा पद्धतीनं बाहेर आलेला असतो. हा तो आनंद आहे. आज लोक आनंद शोधतात बाहेर, पैशामध्ये, मोबाईलमध्ये, फ्लॅटमध्ये, मूव्हीमध्ये आनंद शोधतात, पण तो आनंद टिकत नाही आहे, कारण तो तात्पुरता आहे. पण जो नामस्मरण करतो, उपासना करतो, साधना करतो, सतत देवाबरोबर असलेला संवाद टिकवून ठेवतो, त्याला मात्र आत्मिक आनंद, जो शाश्वत आनंद आहे, तो गवसलेला आहे. नामस्मरणातून देवाचं नातं तयार होतं, देवाच्या नात्यातून मनाची शुद्धी होते आणि आनंद मिळतो. हीच खरी भक्तीची फलश्रुती आहे. परमेश्वराचे गुण गात राहून त्याच्याशी असलेलं अखंड नातं ठेवलं आणि अंतःकरणात अपार आणि शाश्वत असा आनंद निर्माण केला की आपल्या जीवनामध्ये आनंदाचे डोही आनंद तरंग निर्माण होतात. परमेश्वरे निर्मिली ते अखंड दृष्टी पळते, विवर विवरो समजावे ते विवेकी जणी. समर्थ सांगतात की सृष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारी ही ओवी आहे. जगात जे काही दिसतं ते सर्व परमेश्वराने निर्माण केलेलं आहे, पण त्याच्या मागचा खरा अर्थ विवेकाने खोल विचार करून समजून घ्यावा, हाच या ओवीचा गाव आहे. बघा काय सांगितलं, परमेश्वरे निर्मिले ते. निर्मिले म्हणजे निर्माण केले. अखंड दृष्टीस पडते. अखंड दृष्टीस पडते म्हणजे सतत दिसत असते. विवर विवरो समजावे ते म्हणजे खोलात जाऊन तपशिलाने, विवेकी जणी म्हणजे कसं, विवेक असलेल्या लोकांनी. काय सांगितलं समर्थांनी, परमेश्वरे निर्मिले ते. या जगामध्ये निसर्ग, माणसं, प्राणी, पक्षी, घटना हे सगळं परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. हे सर्व परमेश्वराची निर्मिती आहे. सूर्य उगवतोय, पाऊस पडतोय, सूर्य मावळतोय, चंद्र उगवतोय, चंद्र बी मावळतोय. हे सगळं आपोआप घडत नाही आहे, तर एक शक्ती त्याच्यामागे कार्यरत आहे. अखंड दृष्टी पडते आणि हे सगळं आपण रोज पाहतोय. रोज दिवस उगवतोय, रोज दिवस मावळतोय, रोज चंद्र येतोय जातोय, अमावस्या येते, पौर्णिमा येते. मग आपण त्याच्याकडे कधी लक्षच देत नाही. आपण झाड पाहतो, पण त्याच्या मागच्या सृष्टीचे बुद्धी कधी आपण विचारात घेत नाही. हे झाड का लागलं असेल, ह्या झाडांना आजपर्यंत किती लोकांना आधार दिला असेल, किती पक्ष्यांना सावली दिली असेल, किती माणसांना सावली दिली असेल, आपण हा विचार करत नाही. म्हणून आपल्याला दिसतंय, पण त्याच्या मागचं लॉजिक समजत नाही आहे. विवरो समजून ते फक्त पाहणं पुरेसं नाही आहे, तर त्याचा मागचा गाभा आपण समजून घेतला पाहिजे. बघा ना, आपलं शरीर कसं चालतं आहे. आपल्याला वाटतं डोक्याचा आणि पोटाचा काही संबंध नाही, आपल्याला वाटतं गुडघ्याचा आणि छातीचा काही संबंध नाही, असंच वाटतं, पण हे सगळं इंटरकनेक्टेड असतं. मग मन कसं काम करतं, या सगळ्या गोष्टींचा विचार केला की आपल्याला कळतं की अरे, परमेश्वरानं किती अद्भुत रचना केली आहे, किती अद्भुत, अगदी युनिक क्रिएशन आहे.
विवेकी जणी. आणि मग जो विवेकी आहे तो फक्त बरोबर पाहत नाही, खोलात जाऊन पाहतो, सत्य शोधतो. सामान्य माणूस फक्त फूल पाहतो. विवेकी माणूस विचार करतो, या फुलामागची शक्ती कोणती आहे? ह्या फुलाला कळीपासून फुलापर्यंत आणणारं कोण आहे? ह्याच्यामध्ये विविध रंग छटा भरणारं कोण आहे? ह्याच्यामध्ये सुगंध भरणारं कोण आहे? आज आपण जग पाहतो, पण त्यामध्ये गुंततो. विवेकी माणूससुद्धा जग पाहतो, पण तो काय करतो? त्याच्या मागचा अर्थ शोधतो. मग त्याला त्याची ओळख मिळते आणि तो त्यातून काय करतो? योग्य बोध घ्यायचा तो घेतो. आणि त्यातून त्या विवेकी माणसाचं काय होतं? जीवन बदलतं. दिसणं, दिसण्यातून विचार करणं, विचार करण्यातून विवेक करणं आणि विवेकातून परमेश्वराची ओळख निर्माण करणं, ही दृष्टी बदलण्याची साधनं आहे. या जगात दिसणारं सर्व परमेश्वराची निर्मिती आहे, पण त्यामागं असलेला गूढ अर्थ हा विवेकाने, खोल विचाराने जर समजून घेतला तरच तो काय आहे? खऱ्या अर्थाने जाणता आहे. जितुके काही निर्माण झाले, तितुके जगदीश्वरे निर्मिले. निर्माण वेगळे केले पाहिजे आधी. समर्थ सांगतात की निर्मिती, या जगाची निर्मिती आणि या जगाचा निर्माता यांचा सूक्ष्म भेद ओळखण्याची शिकवण देणारी ही ओवी आहे. जगामध्ये जे काही निर्माण झालं आहे ते सर्व जगदीश्वरानेच निर्माण केलं आहे, पण त्याच्या निर्माणापासून वेगळा असलेला निर्माता हा सुद्धा आम्हाला ओळखता आला पाहिजे. बघा समर्थ काय सांगतायत, जितुके काही निर्माण झाले. मग शरीर हा देह तयार झाला, नातेसंबंध तयार झाले, संपत्ती, पद, पैसा, प्रतिष्ठा, अगदी निसर्ग, हे सगळं निर्माण झालं. तितुके जगदीश्वरी निर्मिले. या सगळ्या निर्मितीमागे एक सर्व शक्तिमान अशी निर्माण करता परमेश्वराची शक्ती आहे. हे घर आहे ना, घर आज उभा दिसतंय म्हणजे ते कुणीतरी बांधलं आहे. हे चित्र आमच्या समोर दिसतंय म्हणजे ते चित्र कुणीतरी काढलं असेलच ना. तसंच आहे हे सगळं जग आहे, हे सगळं शरीर आहे, हे सगळे नातेसंबंध आहेत, हे सगळा निसर्ग आहे, हे सगळं आहे म्हणजे कोणीतरी निर्माण केलं. निर्माण वेगळे केले. या ओळीचा अर्थ असा आहे की निर्माण म्हणजे जग आणि निर्माता हे एकच नाही आहेत, हे वेगवेगळे आहेत. मातीपासून भांडं बनतं आणि भांड्यापासून कुंभार बनतो का? नाही. कुंभार काय करतो? मातीपासून भांडं बनवतो. तसंच आहे जग म्हणजे परमेश्वर आहे का? नाही आहे. परमेश्वर जगात आहे, पण त्याच्यापेक्षाही वेगळा आहे तो परमेश्वर आहे. पाहिजे आधी, ही समज आधी यायला पाहिजे होती, कारण यावरचं संपूर्ण आध्यात्मिक जग उभं आहे. जर आपण जगालाच अंतिम मानलं तर आपण त्यात अडकतो, है ना. जगालाच अंतिम मानतो आपण आणि त्यामध्ये अडकतो. पण जर निर्माता ओळखला तर मात्र आपण मुक्तीकडे जातो. आज बहुतेक लोक काय झालेत? निर्माणामध्ये अडकलेत, म्हणजे पैशामध्ये, नात्यांमध्ये, पैसा, पद, प्रतिष्ठा, नातेसंबंध, शरीर, देह या निर्माणामध्ये अडकलेत. त्यामुळे त्यांच्याकडे भीती आहे, आसक्ती आहे, दुःख आहे. पण जो निर्माण आणि निर्माता हे वेगवेगळे आहे हे ओळखतो, तेव्हा त्याला कळतं की वस्तू ह्या तात्पुरत्या आहेत आणि मग तो परमेश्वराकडे वळतो. तोच खऱ्या अर्थाने शांत होतो. हा जो निर्माण करणारा आहे ना, जो जग आहे ते नश्वर आहे आणि जो निर्माता आहे तो परमेश्वर आहे, तो शाश्वत आहे. हा भेद समजला की विवेक जागृत होतो. जगातील सर्व निर्माण परमेश्वरानेच केलेलं आहे, पण त्या सर्व निर्माणापासून तो परमेश्वर खूप वेगळा आहे. तो निर्माता जर आपण ओळखला तर खऱ्या अर्थाने अध्यात्माची सुरुवात होते. तो निर्माण करतो जना, परी पाहो न जाता दिसेना, विवेके बळे अनुमाना आणीत जावा. या ओवीमध्ये समर्थ सांगतात की अदृश्य परमेश्वराची ओळख विवेक आणि अनुमानाने कशी करावी ही सांगणारी ओवी आहे. परमेश्वराचं सर्व निर्माण करणं तो करतोय, परमेश्वर सर्व निर्माण, पण तो डोळ्यांनी दिसत नाही. म्हणून विवेकाच्या बळाने, विचाराने आणि अनुभवाने त्याची जाणीव करून घ्यावी लागते. हो बघा समर्थ सांगतात इथं की तो निर्माण करतो जना, तो परमेश्वर सर्व जनांना निर्माण करतो. पाहो जाता दिसेना, आणि पाहायला गेलं तर तो दिसत नाही. विवेक हे बळे म्हणजे बुद्धीने, विचारशक्तीने काय केलं पाहिजे?
अनुमान आणीत जावा. अनुमान आणि अनुभवाने ओळख निर्माण करावी. बघा पुढं, तो निर्माण करीतो जना. या सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट, निसर्ग, जीवनसृष्टी, नियम त्यांनीच बनवले. एक अदृश्य शक्ती आहे, त्यांनी निर्माण केलं आहे. परी पाहो जाता दिसेना. पण प्रश्न असा आहे की मग एवढं सगळं बनवणारा देव दिसत का नाही? तो डोळ्यांना दिसत नाही, कारण तो सूक्ष्म आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. हवा दिसत नाही, पण त्या हवेचा परिणाम दिसतो की नाही? तसंच परमेश्वर दिसत नाही, पण त्याचं अस्तित्व मात्र जाणवतं. विवेके बळे अनुमाना. देव दिसत नाही म्हणून असं नाही आहे की तो नाही आहे. विवेक आणि तर्काने त्याला ओळखायचं असतं. घड्याळ चालवलं, घड्याळ चालतंय, टुक 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 टुक, पण ते घड्याळ कोणीतरी बनवलं आहे ना. मोबाईल चालतोय, पण त्या मोबाईलचं पण निर्माता कोणतरी आहे ना. एवढी सुंदर सृष्टी चालू आहे, ऋतू येत आहेत, दिनचर्या आहे, ऋतुचर्या घडती आहे, हे सगळं कोणतरी निर्माता आहे म्हणूनच घडते ना. आणीत जावा म्हणजे ही सगळी समज एकदम येत नाही आहे. हळूहळू अभ्यासाने, अनुभवाने ती जाणीव येत असते. ध्यान, जप, उपासना, चिंतन हे करीत राहिलं पाहिजे. हळूहळू काय होते, आपली जाणीव वाढत जाते. मात्र आज अनेक लोक काय करत आहेत, देव दिसतच नाही म्हणजे देव नाहीच, असता तर दिसला असता. पण तेच लोक काय करतात, हवा अनुभवतात की नाही, ती लोक भावना अनुभवतात, विचार अनुभवतात. मग खरं तर हवा पण दिसत नाही, भावना पण दिसत नाही, विचार पण दिसत नाही. म्हणजे जे न दिसणारा देव त्यांनी अमान्य केला. देव दिसत नाही तर नाही आहे. मग न दिसणारी हवा का मान्य करताय, न दिसणाऱ्या भावना का मान्य करताय? म्हणून जे दिसत नाही ते अस्तित्वात नसतं असं नाही, तर त्याला विवेकाने ओळखावं लागतं. दिसत नाही पण जाणवतं, ते विवेकाने समजतं आणि अनुभवाने खात्री होते. ही देवाच्या ओळखीची एक प्रक्रिया आहे. बघा पुढं काय सांगितलं आहे, त्याचे अखंड लागता ध्यान, कृपाळूपणे देता आशन, सर्व काळ संभाषण, तदोषींच करावे. समर्थ सांगतात की अखंड ध्यान, देवाची कृपा आणि अंतर्मनातील सततचा देवसंवाद यांचा गूढ मार्ग उलगडणारी ही ओवी आहे. जो साधक परमेश्वराच्या ध्यानामध्ये अखंड लागतो, त्याला परमेश्वराच्या कृपेने अंतःकरणामध्ये स्थान देतो आणि त्याच्याशी सतत आंतरिक संवाद तो चालू ठेवतो. तो या ओवीचा गाभा आहे. बघा पुढं काय सांगितलं, अखंड लागता ध्यान. अखंड लागता ध्यान. ध्यान म्हणजे फक्त डोळे बंद करून बसण्याची प्रक्रिया नाहीच आहे. मन सतत देवाकडे लागलेलं असणं म्हणजे ध्यान आहे. काम करताना, चालताना, बोलताना, बसताना, उठताना मनात देवाची अखंड आठवण असली पाहिजे. हीच अखंड ध्यानाची अवस्था आहे. कृपाळूपणे देते आशन. जेव्हा साधक शुद्ध मनाने तयार असतो, तेव्हाच परमेश्वर त्याच्या अंतःकरणामध्ये स्थित होतो. बघा, हीच देवाची कृपा आहे. सर्व काळ संभाषण पाहिजे. ही खूप मोठी उंच अवस्था आहे. साधकाला देवाला बोलल्यासारखं वाटतं, देवाशी बोलल्यासारखं वाटतं. मार्गदर्शन आतून मिळत असतं. बघा ना, आपण एखाद्या समस्येमध्ये अडकलेलो असतो, एखाद्या समस्येत अचानक योग्य विचार येतो आणि आपण सुटतो. जणू काही देवानंच मार्ग काढला. मग तो विचार कसा येतो, कोणतरी जाता जाता आपल्याला सांगतं, एखादा मेसेज आठवतो, एखादा वाक्य आपल्याला आठवतं आणि आपण त्या प्रसंगातून बाहेर पडतो. तदोषींच करावे. मग हा संवाद कोणाशी करायचा आहे, तर तो देवाशी करायचा. मनातल्या मनामध्ये आत्मनिवेदन मांडून भगवंताशी अखंड संवाद निर्माण करायचा आहे. त्याच्याकडून उत्तर ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यामुळे मन काय बाहेर भटकत नाही, मन अंतर्गत स्थिर राहतं. बाहेरच्या लोकांशी आपण खूप बोलतो, पण स्वतःशी किंवा देवाशी आपण संवाद साधत नाही. त्यामुळे आपलं मन काय होतं, अस्थिर होतं, गोंधळलेलं असतं. पण जो ध्यान करतो, देवाशी मनमोकळेपणाने बोलतो आणि आपल्या आतल्या आवाजाकडे लक्ष देतो ना, त्याला जीवनामध्ये स्पष्टता, शांतता आणि मार्गदर्शन मिळतं. अखंड ध्यान, त्यातून आली देवाची कृपा, त्यातून आली अंतर्गत स्थान आणि त्यातून आला सततचा संवाद. बघा, अंतर्मुख होणे हीच खरी साधना आहे. ध्यान धरीना तो अभक्त, ध्यान करील तो भक्त, संसारापासून मुक्त भक्तास करी. समर्थ सांगतात की ध्यानाची अनिर्वायता आणि त्यातून मिळणारी मुक्ती स्पष्ट करणारी ही ओवी आहे.
जो ध्यान करीत नाही तो अभक्त, आणि जो ध्यान धारणा करतो तोच खरा भक्त होऊन संसार बंधनातून मुक्त होतो. बघा आता काय सांगितलं समर्थाने. ध्यान धरीना तो अभक्त, जो फक्त काय करतोय, पूजा करतोय, भजन करतोय, बाह्य सगळ्या गोष्टी करतोय, हे सगळं पुरेसं नाही आहे. जो मनामध्ये देवाला स्थिर करतच नाही तो भक्त नाहीच आहे. तो तोंडाने राम राम म्हणतोय खरा, राम 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 प्रभू श्रीराम जो काय असेल तो नामस्मरण करतोय खरा, पण मनामध्ये मात्र विषय वासना आहेत, काम क्रोध आहे, राग आहे, लोभ आहे, तर तो अभक्त असल्याचं लक्षण आहे. ध्यान धरील तो भक्त, जो मन एकाग्र करून, चित्त एकाग्र करून देवाचं अखंड चिंतन करतो, ध्यानामध्ये स्थिर राहतो, तोच खरा भक्त आहे. शांत बसून श्वासावरती लक्ष केंद्रित करणं, नामस्मरणात तल्लीन होणं, इथे मन आणि देव एकरूप होत असतात, संसारापासून मुक्त. ध्यानाचं फळ काय? ध्यानाचं फळ म्हणजे राग, लोभ, भीती यापासून मुक्तता, सुख दुःखामध्ये स्थिरता. समस्या आली तरी मन शांत, कारण तो आतून शांत असतो, आतून स्थिर असतो. बघा, भक्तास करी ही मुक्ती कोण देते? परमेश्वर. पण एक अट आहे, काय? ध्यान केलं पाहिजे. जसा शिक्षक अभ्यास करणाऱ्यालाच पास करतो, तसंच देव हा ध्यान करणाऱ्यालाच मुक्त करतो. आज अनेक लोक आहेत जे बाह्य भक्ती करतात, पण त्यांचं मन मात्र स्थिर नसतं. त्यामुळे ताण, तणाव, चिंता, अस्थिरता वाढत जाते. पण जो व्यक्ती ध्यान करतो, मनावरती नियंत्रण ठेवतो, आपल्या शांततेशी जोडला जातो, तोच खऱ्या अर्थाने आनंदी आणि मुक्त असतो. ध्यानातून मनशुद्धी, मनशुद्धीतून स्थैर्य, स्थैर्यातून मुक्ती. बघा, ध्यानाशिवाय भक्ती ही अपूर्ण आहे, आणि ध्यानानेच साधक या संसार बंधनातून मुक्त होत असतो. बघा, उपासनेची शेवटी देवा भक्ता अखंड भेटी, अनुभवी जाणले गोष्टी प्रत्ययाची. मग समर्थ सांगतात की उपासनेचं अंतिम फळ काय आहे? देवभक्त एकत्वाचा अनुभव सांगणार ही ओवी आहे. साधना, उपासना परिपक्व झाली की देव आणि भक्त यांची काय होते? अखंड भेट घडते, एकत्व निर्माण होतं, आणि हेच अनुभवाने कळते, शब्दांनी नाही. बघा, समर्थ काय सांगतात? उपासनेचे शेवटी देवा भक्ता अखंड भेटी, अनुभवी जाणिले गोष्टी प्रत्ययाची. उपासनेचे शेवटी जेव्हा आपण उपासना करतो, काय होतं? उपासनेच्या शेवटीमध्ये म्हणजे जेव्हा पूर्णत्व येतं, परिपक्वता येते, जेव्हा उपासना फळाला येते, तेव्हा काय होते? सुरुवातीला आपण देवाला शोधत असतो, आणि शेवटी तोच देव आपल्यामध्ये प्रकट आहे हे समजतं. कधी? उपासनेच्या शेवटी. देवा भक्ता अखंड भेटते, म्हणजे ही अवस्था म्हणजे देव आणि भक्त यांच्यातला भेद नाहीसा झालेला, म्हणजे एकत्व आहे. लाट आणि समुद्र, लाट वेगळी वाटते, पण ती लाट म्हणजे समुद्र असते. तसं भक्त आणि देव हे आता एकरूप झालेले आहेत. अनुभवी जाणले गोष्टी, ही गोष्ट वाचून किंवा ऐकून समजत नाही, तर ती समजून घ्यावी लागते, फक्त अनुभवानेच कळते. बघा, गोड चवीचं वर्णन किती ऐकलं असं असतं, तसं असतं. गूळ, मध, साखर किती सांगितलं, तर ती गोड चव कळणार नाही, खाल्ल्यानंतरच त्याची चव कळणार. तसंच देवाचा अनुभव घेतल्यानंतरच समजणार आहे. प्रत्ययाचे प्रत्यय पाहिजे, स्वतःची खात्री पाहिजे, स्वतःची अनुभूती पाहिजे, प्रत्यक्ष अनुभूती पाहिजे. देव आहे का हा प्रश्न संपतो, कारण तो अनुभवातून आलेला असतो, तेव्हा तो प्रश्न संपतो. तेव्हा शंका राहत नाही, भीती राहत नाही, मनामध्ये असते ती फक्त शांतता आणि आनंद. पण लोक काय करतात? उपासना करतात, पण त्या उपासनेचा परिणाम मात्र त्यांना लगेच पाहिजे असतो, इन्स्टंट पाहिजे असतो. पण ही प्रक्रिया हळूहळू आहे, अनुभवातून उलगडत जाणारी आहे. चिकाटीने साधना करतो तोच हा सगळा प्रत्यय घेतो. उपासनेतून शुद्धी, शुद्धीतून एकत्व, एकत्वातून अनुभव, अनुभवातून खात्री. ही साधनेची अंतिम अवस्था आहे. जेव्हा उपासनेची परिपक्वता होते, तेव्हाच देव आणि भक्त यांच्या एकत्वाचा प्रत्यक्ष अनुभव त्या ठिकाणी निर्माण होतो, जो केवळ अनुभवल्यानेच कळतो. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सर्वज्ञ संग निरूपणनाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री
वल्लभाय नमः. जय सद्गुरू.